लाडसर सुरू करा. हॅलो. सर आवाज येतोय? लाडसर सुरू करा तुम्ही. सुरू करा सर, सुरू करा. आता झालं सर. म्यूट हा झालं हा होतं माझं. ठीक आहे, ठीक आहे. कंटिन्यू सर, कंटिन्यू. हा ओके. सर्वांना नमस्कार. सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दर आठवड्याला मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन सुसंवाद आपण आयोजित करत असतो आणि नियमितपणे हा अविरतपणे आपलं चालू आहे. आणि त्या आठवड्यामध्ये ज्या काही शेतकरी बांधवांना समस्या जाणवतात किंवा शेतीविषयक जे मूलभूत प्रश्न असतात किंवा जी शेतकऱ्यांची मागणी असते त्यानुसार आपण विविध तज्ञांना त्या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि त्या तज्ञांचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आणि आजचा जो विषय आहे तो आहे जमिनीची मशागत आणि जमिनीतील जीवाचा संबंध. जमीन सजीव असणं फार महत्वाचं आहे, कारण सजीव जमिनीमध्येच चांगल्या प्रकारचं पीक त्या ठिकाणी येऊ शकतं आणि या सजीव जमिनीला बनवण्यासाठी त्यामध्ये असणाऱ्या जीवांचं फार महत्व आहे आणि या जीवांच्या माध्यमातूनच जमिनीमध्ये असणारे जे काही काडी कचरा असेल, जे पिकाचे अवशेष असतील त्यांना योग्य प्रकारे कुजवण्याचं काम करतं आणि त्याचं अन्नद्रव्यामध्ये रूपांतर होण्याचं काम असतं. म्हणजेच कुठल्याही ठिकाणी विशेषतः नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला या बाबी फार महत्वाच्या ठरतात आणि त्याच दृष्टिकोनातनं आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे श्री माऊली कापसे सरांना. सरांना नमस्कार सर. त्याचबरोबर हा कार्यक्रम आपण विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर खिजर बेग सर तसेच या योजनेचे प्रमुख डॉक्टर आनंद गोरे सर यांच्या समन्वयातनं हा कार्यक्रम आपण राबवत असतो. या सर्व कार्यक्रमासाठी या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख मार्गदर्शक श्री माऊली कापसे. माऊली कापसे हे शेतीशास्त्राचे अभ्यासक आहेत. विश्वमुक्त शेतीमध्ये भरीव असं कार्य त्यांनी केलेलं आहे. विशेषतः विषमुक्त शेतीमध्ये जे काही विविध प्रकारचे कीड रोगांचं व्यवस्थापन असेल, जमिनीचं व्यवस्थापन असेल, जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या अन्नद्रव्याचं संतुलन साधणं असेल, त्यासोबतच नैसर्गिकरित्या जे आपले पारंपरिक बियाणं असतील त्याची जोपासना असेल, त्याचबरोबर बांधबंदिस्ती आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, वृक्ष आहे, या सर्वांच्या बाबतीत गाढा अभ्यास आहे. कापसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 10,000 शेतकरी, 10,000 पेक्षा जास्त शेतकरी हे विषमुक्त शेती किंवा नैसर्गिक शेती या ठिकाणी करत आहेत, यशस्वीपणे करत आहेत. सरांनी असंख्य प्रमाणामध्ये निवासी प्रशिक्षण घेतली. मागच्या 4-5 वर्षापासून त्यांचे निवासी प्रशिक्षण म्हणजे पूर्ण क्षमतेनं म्हणजे हाऊसफुल होतात अशा पद्धतीने चालत असतात. महाराष्ट्रभर सरांना या बाबतीत एक प्रकारे जाणलं जातं आणि आपल्यासाठी सुद्धा ही एक प्रकारे सौभाग्याची गोष्ट आहे की आज कापसे सर आपल्यासोबत जोडले गेले. मी अधिक वेळ न घेता कापसे सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे आपण सुरुवात करावी. धन्यवाद सर. आजच्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी आपले बडगुजर सरांचे आभार मानतो, तसेच आपल्या गोरे सरांचे पण आभार मानतो की ज्यांनी विद्यापीठा थ्रू हा विषय मांडण्याची मला संधी दिली. आजचा विषय तसा तर फारच मोठा आणि प्रश्नार्थक सुद्धा आहे, कारण आता मशागत विषय म्हटलं की बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न येतात, बऱ्याच शंका येतात, बऱ्याच गोष्टी येतात. तर त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत सध्या शेतकऱ्यांमध्ये. तर या विषयाला सुरुवात करण्या अगोदर मला असं वाटतं की थोडं जरा पार्श्वभूमी या विषयाची मला मांडावी असं वाटतं सविस्तररित्या. नंतर आपण विषयाला सविस्तर सुरुवात करू. पार्श्वभूमी मांडत असताना सर्वात अगोदर एक गोष्ट सर्व शेतकऱ्यांना लक्षात येणं आवश्यक आहे की मी बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांची निवासी ट्रेनिंग घेत असतो किंवा ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा घेत असतो. बरेच आपले क्लासेस सुद्धा होत असतात.
तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मी एक प्रश्न विचारत असतो, किंवा सर्वात उत्तम खत कोणतं आहे किंवा सर्वश्रेष्ठ खत कोणतं आहे. ज्यावेळेला मी हा प्रश्न करतो की सगळ्यात भारी खत कोणतं आहे, त्यावेळेला बरेच शेतकरी काय सांगतात, तो मौली शेणखत सगळ्यात भारी खत आहे. कारण रासायनिक खतापेक्षा शेणखताचे रिझल्ट हे अतिशय उत्तम मिळतात, खूप छान मिळतात. पण ज्यांना थोडंफार माहिती आहे किंवा ज्यांना थोडंफार नॉलेज आहे, ज्यांनी बरेच असे क्लासेस केलेले असतील किंवा ट्रेनिंग केलेले असतात, तर शेतकरी काय सांगतात, की सगळ्यात भारी खत हे गांडूळ खत आहे किंवा कंपोस्ट खत आहे, असं सरासरी शेतकरी सांगतात. तर सर्वांचं उत्तर बरोबर आहे का? तर बरोबरही म्हणता येत नाही. चूक आहे का? चूकही म्हणता येत नाही. का बरं असं? कारण जर तुम्ही मला जर प्रश्न केला, की सर्वात भारी खत कोणतं आहे? तर मी या ठिकाणी एक उत्तर देईन. ते उत्तर असं आहे मंडळी, की सर्वात भारी खत किंवा सर्वश्रेष्ठ खत हा सूर्याचा प्रकाश आहे. पण दुर्भाग्य असं शेती विषयामध्ये, की आमच्या शेतकऱ्यांना हेच माहीत नाही, की सूर्याचा प्रकाश खत आहे आणि त्याचा खत म्हणून शेतामध्ये उपयोग करता येतो. आता बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, की 90 ते 95% पिकांचं भरण-पोषण हे सूर्यप्रकाशातून आणि हवेमधून होत असतं. हा झाला एक पार्ट. पण सूर्याच्या प्रकाशाचा खत म्हणून उपयोग करण्यासाठी प्राचीन काळापासून भारतामध्ये वेगळे-वेगळे आयाम तयार केले गेले होते शेतीमध्ये. वेगवेगळ्या गोष्टी होत्या सूर्यप्रकाशाचा खत म्हणून उपयोग करण्यासाठी. आणि ज्यावेळेला शेतकरी सूर्यप्रकाशाचा खत म्हणून उपयोग करायला लागतो ना, त्यावेळेला शेतामध्ये उत्पादन ऑटोमॅटिक वाढतं मंडळी. पण आमच्या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष कोणाकडे आहे? 17-18 प्रकारच्या न्यूट्रिशनकडे. सूर्यप्रकाशाकडे बिलकुल नाहीये. हे आमचं दुर्भाग्य. जर सर्व शेतकऱ्यांनी सूर्यप्रकाशाकडे लक्ष दिलं, तर शेतीमध्ये क्रांती येऊ शकते. सूर्यप्रकाश फक्त खतच नाहीये, तर सूर्यप्रकाश हा कीड नियंत्रण सुद्धा करतो, बुरशी नियंत्रण सुद्धा करतो. बऱ्याच गोष्टींमध्ये सूर्यप्रकाश हा भूमिका निभावतो शेतामध्ये. पण आमचं सर्वांचं सूर्याकडे दुर्लक्षच आहे, हे दुर्भाग्य. आता भारतामध्ये सूर्याच्या प्रकाशाचा खत म्हणून उपयोग करायला 3-4 गोष्टी तयार केल्या गेल्या होत्या, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. त्यातली एक गोष्ट आणि त्या एका गोष्टीवरती मी आज तुम्हाला बोलणार आहे. सूर्यप्रकाशाचा खत म्हणून उपयोग करण्यासाठी भारतामध्ये मशागत शास्त्र हे निर्माण केलं गेलं होतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मशागतीचा आणि सूर्यप्रकाशाचा संबंध काय बरं? आणि ते पण खत म्हणून कसं काय बरं? आता हे समजण्यासाठी आपल्या सर्वांना अगोदर नेमकी मशागत कशाला म्हणायचं हे समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सर्वांना मशागत काय आहे नेमकं हे जर समजलं, तर बाकी सगळा विषय समजेल. मशागत काय नेमकी? तर मशागत ही मुळामध्ये 3 गोष्टींना म्हटल्या गेले, 3 अवजारांना म्हटल्या गेले. पहिला आहे ते आपला नांगर, ज्याला काही भागामध्ये बळीराम सुद्धा म्हणतात. दुसरा आहे मोगड. वेगळ्या भागात त्याला वेगळे नाव आहेत. नांगरटी केल्यानंतर जे मोठाले ढेकळं पडतात शेतामध्ये, ते ढेकळं पडण्यासाठी प्राचीन काळामध्ये एक मोगड नावाचा प्रकार होतं. जे मोठ्याला ढेकळाचं रूपांतर बारीक ढेकळांमध्ये करायचं, छोट्या-छोट्या. म्हणजे मोठाले ढेकळं ते फोडायचं. ते अवजार होतं एक विशिष्ट प्रकारचं. मराठवाड्यात त्यातल्या परभणीमध्ये त्याला मोगडा असं म्हणतात. आता मोगड्यानंतर तिसरं अवजार कोणतं होतं? तर वक्करपाळी, जे उन्हाळी पाळी आपण आणतो, ज्यांना आंतर मशागत देखील करतो. तर वक्करपाळी तिसरं अवजार. त्या 3 अवजारांना मिळून मशागत तंत्र असं म्हटलं जायचं प्राचीन काळामध्ये. पण नेमकं कसं? तर साधारणपणे जुन्या काळातले शेतकरी हे मशागत नांगरटीने सुरुवात करायचे. आता नांगरटी नेमकी कधी करायचे? तर नांगरटी ही साधारणपणे जुन्या काळातले शेतकरी हे जोपर्यंत आंबूस थंडी आहे, तोपर्यंतच करायचे. म्हणजे शेतातलं आपलं हरभरा असो, गहू असो किंवा ज्वारी असो किंवा असे जे काही पिकं असतात किंवा कापूस असो, हे सगळे पिकं संपले, की पहिल्यांदा अगोदर जोपर्यंत थंडी आहे, पटकन नांगरटी करायची. आजकाल भाग तो वेगळा, शेतकरी थोडं उशिरा करतात नांगरटी, पण लगेच नांगरटी करून जमीन उघडी करून टाकायची शेतकरी पहिल्या काळातले. खणखण ऊन पडायच्या अगोदरच. आणि तिथून पुढे साधारणपणे 1 महिन्यानी म्हणा किंवा 20 दिवसांनी म्हणा मोगडं मारायचे. ते मोठाले ढेकळं जे पडलेले असायचे, ते बारीक करण्यासाठी. आडवं उभं ते मोगडं मारायचं. तर ढेकळं बारीक-बारीक व्हायचे. आणि ज्या वेळेला चैत्र महिन्यात सुरुवात व्हायची, वर्ष प्रतिपदा असायची, पाडवा असायचा, त्या दिवशी शेतकरी वखर पाळ्या घेऊन, उन्हाळी पाळ्या घेऊन शेतामध्ये जायचे. शेतामध्ये जाऊन जमिनीचं पूजन करायचे. 1-2 लाईनी मारून यायचे वखरपाळीने शेतामध्ये आणि तिथून पुढे उन्हाळी पाळ्या आपल्या सुरू व्हायच्या. तर उन्हाळी पाळ्या पहिल्या काळात शेतकरी असं म्हणायचे, की साधारण एका नक्षत्राला म्हणजे सूर्याचं नक्षत्र बरं, चंद्राचं नाही. चंद्राचं 1 दिवसाला बदलतं साधारणपणे. सूर्याचं नक्षत्र हे साधारण 12 ते 14 दिवस किंवा 15 दिवस चालतं. म्हणजे एका नक्षत्राला सूर्याच्या एक उन्हाळी पाळी पडली पाहिजे शेतामध्ये असं जुन्या काळात शेतकरी म्हणायचे. आणि उन्हाळी पाळ्यांवरती जुन्या काळात शेतकऱ्यांचा फार भर असायचा मंडळी. त्यांची इतकी चर्चा व्हायची त्या उन्हाळी पाळ्यांवरती. इव्हन उन्हाळ्यामध्ये
एखाद्या कोण्या पाहुण्याकडे पाहुणे जे गेले, एखाद्याच्या घरी कोणी पाहुणे आले, एखादं फंक्शन असेल, एखादा आपला घरचा कार्यक्रम असेल आणि आजूबाजूची पाहुणे मंडळी आली असेल आपली, तर सहज बैठकीमध्ये चर्चा व्हायची. मग पाहुणं, तुमची किती उन्हाळी पाळ्या झाल्या? एखादा म्हणायचा आमची 1 झाली. कोणी म्हणायचं आमची 2 झाली. 2 झाली तर वा छान झाल्या म्हणायची उन्हाळी पाळ्या. आणि जर एखादा शेतकरी असा जर म्हटला, किंवा पूर्ण शेताला, एकूण शेताला उन्हाळी पाळ्या माझ्या 3 झाल्या, तर त्यावेळेला सगळे शेतकरी म्हणायचे, "अरे वाह! क्या बात आहे" म्हणायचे. म्हणजे यावर्षी तुमचं पीक खूप भारी येईल म्हणायचे. म्हणजे शेतामध्ये पीक कसं येतं, हे जुन्या काळी शेतकरी उन्हाळी पाळ्यावरती ठरवायचे. बरं ते अडाणी होते का? त्यांना काही कळत नव्हतं का? बिलकुल नाही मंडळी. त्यांचा आयुष्यभराचा त्यांचा अनुभव सोबत होता. त्यांना पक्क माहिती होतं, की जेवढ्या जास्त उन्हाळी पाळ्या पडल्या, तेवढं पीक भारी येतं. हे त्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. नेमका अनुभव कसा काय होता? हे खरं का खोटं? कसं काय नेमकं? ह्याच्या पाठीमागे सायन्स काय बरं उन्हाळी पाळ्याच्या आणि त्या सगळ्या गोष्टींच्या? तर सांगतो, लक्षात घ्या आता. आता कसं आहे ना, की मशागत मुळामध्ये निर्माण केली गेली होती, ते म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश जमिनीमध्ये खेळवण्यासाठी. कशासाठी खेळवायचा होता? त्याला वेगवेगळी कारणं होती. कशी मी सांगतो आता. ज्यावेळेला पहिल्यांदा नांगरटी केली, मोठे-मोठे ढेकळं पडले. ते मोठे-मोठे ढेकळं शेतकरी नांगरटी केल्यानंतर, बळीराम मारल्यानंतर 1 महिन्यापर्यंत उन्हामध्ये न्हाऊन निघू द्यायचे. चांगले तापून निघू द्यायचे. आणि ते तापल्यानंतर मग त्याला मोगडं मारायचे. मोगडं मारल्यानंतर ते मोठाले ढेकळं बारीक-बारीक ढेकळं होऊन जायचे. मग आता हे बारीक-बारीक ढेकळं हे परत उन्हामध्ये न्हाऊन निघायचे, तापून निघायचे. खणखण रखरखीत उन्हात न्हायचे. आणि चैत्रपासून पुढे ऊन तर भयंकर असायचं मग तर. मग उन्हाळी पाळ्या सुरू व्हायच्या शेतकऱ्यांच्या, प्रत्येक नक्षत्राला. मग त्यांना काय व्हायचं, की जशी एखादी घरातली महिला शेतावरती टाकलेलं जे आपलं ज्वारी असते किंवा गहू असते, ते वाळवण्यासाठी जे टाकलेलं असतं, त्याच्यावर असा आल्लाद हात फिरवतो ना अधून-मधून, चांगलं खणखण वाळण्यासाठी. तसं उन्हाळी पाळी म्हणजे जमिनीत रोवलेला हात होता. 3-4 इंचापर्यंतची माती वरची उन्हामध्ये खणखणीत तापून निघायची. मातीचा कण ना कण रखरखीत उन्हामध्ये न्हाऊन निघायचा. आता ह्यानं व्हायचं काय नेमकं? ह्यानं 3-4 गोष्टी घडायच्या. कशा घडायच्या? शेतामध्ये जे काही रोगट बॅक्टेरिया असायचे किंवा ज्याला आपण शत्रुबुरशा म्हणतो, या सर्व शत्रुबुरशांचा नायनाट उन्हामुळे व्हायचा. शत्रुबुरशा पूर्णपणे संपून जायच्या उन्हामध्ये, माती अशा प्रकारे तापून निघाल्यामुळे. तापण्याची प्रोसेस आहे बरं. अगोदर नांगरटी, महिन्याभरानं मोगडं, चैत्र महिन्यापासून पुढे नंतर उन्हाळी पाळ्या. उन्हाळी पाळ्या एका नक्षत्राला बदलायची. म्हणजे 15-15 दिवसाला बदलायची. असे चांगलं उन्हात माती न्हाऊन निघाल्यामुळे, मातीचा कण ना कण न्हाऊन निघाल्यामुळे शेतामधल्या शत्रुबुरशा ज्या असायच्या त्या पूर्णपणे नायनाट व्हायच्या त्यांचा. त्या मरून जायच्या. सोबत शेतामध्ये जे काही आपले आळ्यांचे कोष असतील किंवा त्यांची अंडी असतील, त्या देखील संपून जायच्या पूर्णपणे मशागतीमुळे चांगल्या प्रकारे. आता उमणी अळीचा त्रास असेल, अन्य काही गोष्टी असतील, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना त्रास असतो. जर अशा पद्धतीने मशागत झाली ना, त्या उमणी अळीचा किंवा अन्य गोष्टींचा पूर्णपणे बंदोबस्त होऊन जायचा. सोबत आणखीन एक घटना शेतामध्ये खूप चांगली घडायची. ती म्हणजे कोणती? तर शेतामध्ये ऊन चांगल्या प्रकारे न्हाऊन दिल्यामुळे जे काही तणांच्या बिया शिल्लक असायच्या, तणांच्या बिया सुद्धा ह्या उन्हामध्ये, रखरखीत उन्हामध्ये करपून जायच्या. म्हणजे नकळतपणे उन्हामुळे, सूर्यामुळे, सूर्याच्या प्रकाशामुळे तण नियंत्रण देखील व्हायचं. बरं शेतकरी पण अजून एक गोष्ट करायची, कोणती? नांगरटी केली की पाठीमागे बाया लावायचे आणि ते काशा वेचायचे. काशा म्हणजे काय? तर ज्या तणांच्या मुळापासून परत तण तयार होतं, त्या मुळा जमा करून ते जाळून टाकायचे. ज्या तणांच्या मुळांपासून परत तण तयार होतं, अशा सर्व मुळा शेतकरी जुन्या काळातले नांगरटी केली, मोगडं मारलं किंवा वखर पाळी मारली, उन्हाळी पाळी मारली एखादी, ह्या जमा करायचे आणि जाळून टाकायचे. म्हणजे मुळा जाळल्यामुळे आणि रखरखीत उन्हात माती भाजून काढल्यामुळे तणांचा देखील बंदोबस्त होऊन जायचा ऑटोमॅटिकली. तुम्ही सहज कुठे गप्पा मारत जर बसले ना गावामध्ये, तर 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यापाशी जाऊन बसा. त्यांना विचारा, की बाबा तुमच्या काळात जास्त तण होत होतं का? होत होतं, किती होत होतं? तुम्हाला ते सांगतील तण खूप कमी व्हायचं. सहज एखादी जर खुरपणी केली तरी लगेच नियंत्रणामध्ये यायचं. आता आम्हाला तणनाशक एकदा, दोनदा, तीनदा मारावं लागेल काही काही वेळेला. तरी तण कंट्रोलमध्ये येत नाहीये. का बरं? कारण मशागत शास्त्रामुळे जे ऑटोमॅटिक तण नियंत्रण व्हायचं, बियांचं नियंत्रण व्हायचं तणांच्या, ते होणं बंद झालं. आणि अजून एक उलटी एक आमच्या शेतकऱ्यांनी प्रोसेस सुरू केली, ती अशी सुरू केली, की शेतामध्ये शेणखत टाकतायत बरेच शेतकरी. पण कधी टाकतायत?
मशागत झाल्याच्या नंतर किंवा नांगरटी मोगडं मारल्याच्या नंतर किंवा रोटावेटर मारल्याच्या नंतर टाकताय. पहिल्या काळी शेतकरी काय करायचे, तर मशागत करण्याच्या अगोदर शेण शेतामध्ये टाकायचे आणि शेण उन्हामध्ये तापून काढायचे. का बरं? त्याला 2-3 कारण होते. कारण आपले जनावर जे असतात ना, ते गवत खातात. गवतासोबत ते तणांच्या बिया देखील खातात आणि त्या बिया जनावरांच्या पोटामध्ये पचत नाहीत बरं. त्याच बिया तणांच्या परत शेतामध्ये जातात शेणाच्या रूपानं आणि ते जास्त प्रमाणात तण शेतामध्ये तयार होत. पण तेच शेण जर उन्हामध्ये चांगलं न्हावून काढलं, तापून काढलं, तर तणांच्या बिया देखील मरतात, त्या देखील करपतात. आणि सोबत शेण जर ते उन्हामध्ये चांगलं तापवलं नाही, तर शेतामध्ये रोगट बॅक्टेरिया किंवा रोगट बुरशा किंवा उमणी आळी पसरण्याची पण भीती असते जास्त मात्रेमध्ये. म्हणून एक तर शेणाला प्रोसेस करून टाकलं पाहिजे किंवा ते शेण मशागतीच्या अगोदर टाकलं पाहिजे. आणि शेणावरती नंतर मशागत केली शास्त्रशुद्ध झाली पाहिजे. म्हणून तणांचं नियंत्रण, बुरशांचं नियंत्रण, आळ्यांचं नियंत्रण हे मशागतीमुळे ऑटोमॅटिक घडायचं. आणि अजून एक फार मोठी गोष्ट घडायची जमिनीमध्ये. एक लक्षात घ्या, जसं माणसांना सूर्यप्रकाशाची गरज आहे, तसंच सेम जमिनीमधल्या जीवांना पण सूर्यप्रकाशाची गरज आहे मंडळी. आता युरोपमधली मंडळी किंवा अन्य देशामधली मंडळी आपल्या गोव्याला येतात. आपल्या सर्वांना माहिती ते उघड होऊन पडतात त्या ठिकाणी. आता आपल्या सगळ्या खेडेगावातल्या लोकांना सहज वाटू शकतं काय असभ्य लोक आहेत. ते असभ्य नाहीयेत, त्यांची ती मजबुरी आहे. का बरं? कारण त्यांना ऊन खायला त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, जा भारतामध्ये गोव्याला जा, तिथे बीचवरती पडा. त्यांना सूर्यप्रकाशाची गरज आहे, त्यांना मोठ्या मात्रेमध्ये. सेम असंच प्रकृतीमधल्या प्रत्येक जीवाला सूर्यप्रकाशाची गरज आहे, जमिनीमध्ये देखील गरज आहे. आणि तो प्रकाश सूर्यप्रकाश जमिनीमध्ये खेळवला पाहिजे. आणि खेळवण्यासाठी सगळ्यात मोठं साधन काय होतं, तर मशागत होतं पहिल्या काळामध्ये. आता सूर्यप्रकाश जमिनीमध्ये खेळवल्यामुळे 2 गोष्टी घडतात बरं इथे. एक तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खत तयार होतो आणि दुसरी गोष्ट जमिनीमध्ये काही प्रमाणामध्ये सूक्ष्मजीव मरतात सुद्धा. काही प्रमाणामध्ये, पूर्णपणे नाही मंडळी, हे क्लिअर करा. आता बरेच जण काय म्हणतात, जर ऊन जमिनीमध्ये खेळवलं तर जीवाणू मरतात, जीवाणू मरतात. हो, 100% सत्य, जीवाणू मरतात. पण कोणते मरतात, कसे मरतात, काय मरतात, नेमकं जमिनीमध्ये घडतं काय नेमकं, ते सांगतो मी तुम्हाला सर्वांना. एक लक्षात घ्या, जमिनीमध्ये 2 प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, एक सशक्त आणि एक कमजोर. आता जो कमजोर गट आहे, जो कमकुवत गट आहे, तो उन्हामुळे, त्या रखरखीत उन्हामुळे मरतो तो. आणि त्यांचे मेलेले मृत शरीर हे येणाऱ्या पिकाला खत म्हणून उपयोगाला येतात. आणि जे सक्षम जीवाणू असतात, मजबूत जीवाणू असतात जमिनीमधले, जमिनीवरती तुम्ही जर काम केलं असेल, ऑर्गॅनिक कार्बनवरती काडी कचरा वगैरे कुजवला असेल जमिनीमध्ये थोडाफार जरी, तर या जीवाणूंचं, सशक्त जीवाणूंचं पुढे प्रजनन होतं. आणि प्रजनन झालेल्या जीवाणूंची संख्या म्हणजे सशक्त जीवाणूंची संख्या ही जमिनीमध्ये झपाट्याने वाढते पाऊस पडल्यानंतर. परत जीवाणूंची जमिनीमध्ये कमतरता भासत नाही जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनवरती काम करत असाल तर. तुम्ही जमीन पैलवान करण्यावरती काम करत असाल तर. जमीन कशी पैलवान करावी या संदर्भाचे व्हिडिओ मी ऑलरेडी युट्यूबवर टाकलेले आहेत. विश्वमुक्त शेती हे चॅनल आहे, त्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याची कन्सेप्टच पूर्णपणे वेगळी आहे. ती तुम्ही कन्सेप्ट जर राबवली तर ऑटोमॅटिक जमीन पैलवान होते. उन्हाळ्यात मशागत केल्यानंतर सशक्त जीवाणू जिवंत राहतात, कमजोर जीवाणू मरतात आणि सशक्त जीवाणूंचं प्रजनन मोठ्या मात्र जमिनीमध्ये होतं. आता बरेच जण शंका उपस्थित करतात की नाही मौली, सगळेच जीवाणू संपून जातात जमिनीमध्ये, असं बिलकुल घडत नाही. का बरं घडत नाही? कारण भारताची मशागत करण्याची एक परंपरा आहे, अतिशय प्राचीन परंपरा आहे. कशी परंपरा सांगतो मी, पुरावे देतो काही तुम्हाला सर्वांना. जिजामातेने पुण्यामध्ये शिवाजी महाराजांना सोबत करून, शिवाजी महाराज लहान असताना सोन्याचा नांगर फिरवला होता. म्हणजे आजपासून 400 वर्षापूर्वी देखील शेतामध्ये मशागत केली जायची, नांगर मारला जायचा. अजून थोडं पाठीमागे जाऊ आपण, काही डॉक्युमेंट हे चाणक्याच्या काळात देखील सापडतात, चंद्रगुप्ताच्या काळात देखील सापडतात. काही वेळेला मशागत होतीच. त्याच्या पाठीमागे जाऊ आणखीन, महाभारताच्या कालखंडामध्ये 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाचे भाऊ भगवान बलराम, त्यांच्या खांद्यावरती काय, तर नांगर आहे, हातात काय, तर मुसळ आहे. म्हणजे त्याही वेळेला नांगर होता, हे लक्षात घ्या. त्याच्याही पाठीमागे अजून गेलो रामायणाच्या कालखंडामध्ये, तर राज ऋषी जनक, त्यांच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता. त्यांचे गुरु अष्टावक्र, त्यांनी त्यांना सांगितलं की धारणा धरा, विश्वास धरा, शेतामध्ये काम करा, पाऊस पडेल. आपल्या सर्वांना माहिती, त्यांनी घेऊन गेले नांगर, सोन्याचा बनवून घेऊन गेले.
सोन्याचा नांगर मारला शेतामध्ये. पुढची घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी सीतामाता सापडली, पाऊस पडला, सगळा आनंदी आनंद झाला. पॉइंट काय, तेव्हाही नांगर होता. म्हणजे भारतामध्ये एवढ्या प्राचीन काळापासून जमिनीमध्ये मशागत केली जाते आणि जमीन तीच आहे, नद्या त्याच आहेत, त्याच नद्या काठच्या जमिनी आहेत काळ्या. आजही तर मशागत होते. जीवाणू संपले का सगळे पूर्णपणे? नाही संपले. जीवाणूंचं प्रजनन होत राहतं जमिनीमध्ये. पण आता गडबड काय झाली, अतिरेक रासायनिक खतांचा वापर करून आम्ही जमिनी बंजर करतोय. त्याच्यामुळे जीवाणूंचं प्रजनन होत नाहीये. जीवाणूंचं प्रजनन करायला एक वेगळी प्रोसेस असते. त्या संदर्भात व्हिडिओ मी युट्यूबवर टाकले, तुम्ही बघू शकता. विष्णू शेट्टी या चॅनलवरती आहेत मंडळी. तर जीवाणूंचं प्रजनन होतं खूप मोठ्या मात्रेत जमिनीमध्ये. इव्हन काही जीवाणू आपण बाहेर तयार करून देखील शेतामध्ये सोडू शकतो. त्याची चिंता नाही जीवाणूंची. चिंता कशाची आहे? शेतामध्ये मशागत प्रॉपर झाली पाहिजे, सूर्यप्रकाश प्रॉपर खेळला पाहिजे. आता जे मररोग यायलाय तुरीवरती, हरभऱ्यावरती, जे सडरोग यायलेत कांद्यावरती, अद्रकीवरती, हे प्रकार पहिले नव्हते 15-20 वर्षापूर्वी. हे आता जास्त यायला लागले. त्याला कारणीभूत जमिनीमधले मित्रजीव संपले हे देखील आहे. पण सोबत प्रॉपर मशागत होत नाही हे देखील कारण आहे मंडळी. आता हे सगळं झालं माझं बोलणं सायंटिफिकली. तुम्ही नंतर चेक देखील करू शकता बऱ्याच गोष्टी. सगळे मी चेक केलेलं बोलतोय मी तुम्हाला. फक्त पीपीटी वगैरे काही दाखवत नाहीये. प्रॅक्टिकल फक्त बोलतोय. ह्या सर्व गोष्टीला रिसर्च करण्यापाठीमागे मला एक आधार भेटला होता. तो आधार कोणता होता? तर प्राचीन काळांमधले काही ग्रंथ आहेत. काही ग्रंथ हे 300-400 वर्षापूर्वीचे आहेत. काही ग्रंथ हे 700-800 वर्षापूर्वीचे आहेत. काही 1700-1800 वर्षापूर्वीचे आहेत. काही 5,000 हजार वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत भारतामध्ये. आणि हे ग्रंथ पूर्ण शेतीशी निगडीत आहेत. शेती विषयाचं विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये. असा जे ग्रंथ आहे, अशा बऱ्याच ग्रंथांपैकी असा एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ आहे पराशर ऋषींचा. कृषी पराशर हा ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये पराशर ऋषींनी एका ठिकाणी सहज उल्लेख केला. त्यांचा उल्लेख असा होता, ते काय म्हणाले, की मृत सुवर्ण समा माघे कुंभे रजत सनिभा चैत्रे त्रांबसमा प्रोक्ता धान्य तुला तू माधवे. म्हणजे मग त्यांना म्हणायचंय काय, ते काय म्हटले, की मृत सुवर्ण समा माघे, माती जमीन हिची मशागत जर तुम्ही माघ महिन्यात केली तर ती शेती तुम्हाला सोन्यासमान उत्पादन देते. बघा बरं मंडळी, जर तुम्ही माघ महिन्यात मशागत जर केली तर माघ महिन्यातली मशागत ही तुम्हाला सोन्यासारखं उत्पादन देते, हे पराशर ऋषी सांगतात. आता नेमकं माघ महिना कधी असतो? तर सरासरी दरवर्षी माघ महिना हा फेब्रुवारीमध्ये सुरू होतो. तिथून पुढे 1 महिना. तर ह्या 1 महिन्यामध्ये जर तुम्ही मशागत केली शेताची, म्हणजे मशागत म्हणजे काय? माघ महिन्यामध्ये नांगरटी करून ठेवायची. तिथून पुढे 1 महिन्यानं मोगळं मारायचं किंवा रोटावेटर मारू शकता तुम्ही. आजकाल रोटावेटर आलं. मोगळं आता संपलं. मोगळं बऱ्याच जणांना माहित नाही. मोगळ्याच्या ऐवजी रोटावेटर आला आता. रोटावेटर मारू शकता. आणि चैत्र महिन्यापासून पुढे एका नक्षत्राला किमान 2 किंवा 3 उन्हाळी पाळ्या झाल्या पाहिजे. ही प्रोसेस पूर्ण झाली माघ महिन्यापासून. तर अशी शेती मशागत केलेली सोन्यासारखं उत्पादन देते, हे पराशर ऋषी सांगतायत. पुढे त्यांनी काय म्हटलं, ते म्हणले कुंभे रजत सनिभा. रजत म्हणजे काय? चांदी. जर तुम्ही फाल्गुन महिन्यामध्ये मशागतीला सुरुवात केली तर अशी शेती ही चांदी समान उत्पादन देते, हे पराशर ऋषी सांगतायत. आता फाल्गुन महिना कधी येतो? तर मार्च मध्ये साधारण सुरू होतो. फेब्रुवारी मार्च मध्ये साधारण सुरू होतो. पण या वर्षी माघ महिना आता 18 जानेवारी नंतर सुरू होतोय माघ महिना. यावर्षी जरा लवकर आहे माघ महिना. आणि नंतर फाल्गुन महिना असतो माघ महिन्याच्या नंतर. म्हणजे फाल्गुन महिन्यात सुरू केलेली मशागत ही चांदी समान उत्पादन देते, हे कोण सांगते? पराशर ऋषी सांगतायत. आणि त्याच्याही पुढे जाऊन नंतर त्यांनी काय म्हटलंय? चैत्रे त्रांबसमा प्रोक्ता. चैत्र महिन्यात तुम्ही मशागतीला सुरुवात केली तर ती शेती तांब्या समान उत्पादन देते. म्हणजे पराशर ऋषी धातू सोबत तुलना करतात. पुढे त्यांनी म्हटलंय धान्य तुला तू माधवे. जर तुम्ही चैत्र नंतर मशागत केली वैशाख मध्ये तर ती शेती तुम्हाला धान्य समान उत्पादन त्या सांगतात पराशर ऋषी. आणि त्याच्या शेवटी जर तुम्ही मशागत केली घनागमे तू दारिद्र्यम, म्हणजे आभाळ यायला लागलं आणि आभाळ येत असून तुम्ही मशागत जर केली तर अशी शेती तुम्हाला दरिद्रीकडे नेते, हे पराशर ऋषी म्हणतायत. मशागत जेवढं लवकर सुरुवात करता येईल तेवढं लवकर सुरुवात करायचे संकेत पराशर ऋषी देतात. ह्याचा संबंध उत्पादनाशी आहे ते सांगतायत. बघा म्हणजे त्यांनी केवढं मोठं सायन्स सांगितलं आणि एका श्लोकात सांगून टाकलं त्यांनी. ह्याच्यावरती मी अभ्यास करतो मागच्या बऱ्याच वर्षांपासून आणि हा अभ्यास केल्यानंतर लोकांनी मांडायला सुरुवात केली. पुढे त्यांनी काय म्हटलंय आणखी, त्यांच्याबद्दल पुढे बरंच आणखी म्हणणे, पराशर ऋषींचं असं म्हणणे
की आभाळ आल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीची हालचाल बिलकुल करू नका, हे पराशर ऋषी सांगतायत. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही म्हणजे जून मध्ये म्हणजे आपल्या श्रावण मध्ये किंवा ज्येष्ठ मध्ये किंवा वैशाख मध्ये अशा पिरियडमध्ये तुम्ही शेताची मशागत जर करत असताल, तर त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही शेतीला बांज करतायत म्हणले, बांज. मशागत करायला त्यांनी सांगितली कधी? उन्हाळ्यामध्ये, माघ महिन्यापासून पुढे. पण घनागमे पाऊस पडायला सुरुवात झालं, शेतामध्ये पिकं लावायला सुरुवात झालं, जमिनीची हालचाल करू नका, हे पराशर ऋषी सांगतायत. जर तुम्ही अशा वेळेला जमिनीची हालचाल जर केली तर ती शेती तुम्हाला उत्पादन देत नाही, हे पराशर ऋषी सांगतायत मंडळी. माझा सर्वांना आवाज येतोय का मंडळी? एकदा कळवा बरं. येतोय आवाज, येतोय सर. ओके, बढिया. हा, मग त्यांना त्यांचं असं सांगण्यापाठी मग सायन्स काय नेमकं ते मी तुम्हाला सांगतो. काय असतं ना की जेव्हा शेतामध्ये पिकं नसतात त्यावेळेला शेतामध्ये जीवाणूंचं काम बंद असतं. आणि ज्यावेळेस शेतामध्ये पिकं असतात त्यावेळेस शेतामध्ये जीवाणू काम करत असतात. कसं काम करत असतात? आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, शेतामध्ये पिकं उभी आहेत, जमिनीत आपण खतं टाकली तर ही खतं पिकांना डायरेक्ट खाता येत नाहीत, मधामध्ये जीवाणू काम करतात. ही खतं घेतात आणि ते पिकांना खाऊ घालतात, किंवा हवेपासून काही खतं तयार करतात जीवाणू आणि ते पिकांना खाऊ घालतात, जसं की नायट्रोजन फॉर एक्झाम्पल. असे जीवाणू मधामध्ये काम करत असतात. पण हे जीवाणू काम कधी करतात? जर शेतामध्ये पिकं असतील तर, आणि पिकांना अन्नद्रव्याची गरज असेल तर, पिकांनी सांगितलं मला नायट्रोजन द्या, तर जीवाणू नायट्रोजन देतात. आता जीवाणूच्या शेतामध्ये काही काम नसतं. म्हणजे काय? तर शेतामध्ये जीवाणूंचं किचन असतं, स्वयंपाकघर असतं सरळ सरळ. तुम्ही टाकलेली खतं ही कच्ची असतात. त्या कच्च्या खतांना अवलेबल फॉर्म मध्ये उपलब्ध अवस्थेमध्ये आणण्याचं काम जीवाणू करतात आणि उपलब्ध आणून पिकांना खाऊ घालतात. म्हणजे सरळ सरळ काय? ते शेतामध्ये स्वयंपाक करतात. कसा स्वयंपाक करतात? जसं तुम्हाला डायरेक्ट ज्वारीचे दाणे खाता येतील का? नाही खाता येणार. गव्हाचे दाणे खाता येतील का? नाही खाता येणार. तुम्ही काय करता? त्याला दळून आणता, घरी त्याला मळता, चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये उंडा करता, नंतर तव्यावरती भाजता, नंतर तुम्ही खाऊ शकता. म्हणजे दाण्याचं रूपांतर तुम्ही चपातीमध्ये केलं किंवा भाकरीमध्ये केलं तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता. असंच तुम्ही टाकलेली खतं हे पिकांसाठी दाण्या स्वरूपात आहेत. त्यांना मधामध्ये स्वयंपाक करून पिकांना ज्या अवस्थेत पाहिजे त्या अवस्थेत करण्याचं काम जीवाणू करतात जमिनीमध्ये, आणि मग ते पिकांना खाऊ घालतात. म्हणजे सरळ सरळ जमिनीमध्ये जीवाणूंचं किचन घर आहे मंडळी, स्वयंपाकघर आहे सरळ सरळ. आणि स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक होत असतो पिकांसाठी. पण कधी जर पिकं असतील तर, आणि पिकं नसतील तर हा स्वयंपाक बंद असतो, जीवाणू सुप्त अवस्थेमध्ये जातात त्यावेळेला. म्हणजे ज्या वेळेला जमिनीमध्ये स्वयंपाक बनत असतो पिकांसाठी त्यावेळेला जमिनीची हालचाल करू नका, जमिनीला हलवू नका, असं पराशर ऋषी सांगते. आणि जर तुम्ही त्यावेळेला मशागत जमिनीची करत असताल तर ते म्हणतात तुम्ही त्या जमिनीला बांज करतायत. कसं काय? समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये एखादी किचन आहे, एखादं मोठं तुमचं घर आहे, स्वयंपाकघर आहे. या स्वयंपाकघरावरती मी एखादी जेसीबी बोलवली आणि तिथे ती मारली, तुमचं पूर्ण स्वयंपाकघर, तुमचं घर पूर्ण पाडून टाकलं, आणि तुम्हाला मी म्हंटल आता करा स्वयंपाक, तुम्हाला काय करावं लागेल? छोटस कसं तरी तत्तर बांधावं लागेल, गॅस वगैरे आणावं लागेल, शेगडी वगैरे आणावं लागेल, किराणा सामान आणावं लागेल, तेल मीठ सगळं आणावं लागेल, नंतर तुम्ही स्वयंपाक करू शकता. किती कालावधी जाईल? सेम असंच जर पिकं शेतामध्ये उभे असताना तुम्ही जमिनीची हालचाल केली, आंतरमशागत केली किंवा कोणती मशागत केली आतमध्ये, तर आतमधलं जीवाणूंचं स्वयंपाकघर नष्ट होतं आणि काही काळापुरतं त्यांचं किचन बंद पडतं. किचन बंद पडले की पिकाला खायला मिळत नाही. पिकाला खायला नाही मिळालं की मग पिकं कमकुवत व्हायला लागतात. म्हणून अतिरेक जे असतो ना आमचा आंतरमशागतीचा, तो आपण केला नाही पाहिजे. मग मशागत करायची नाही का आंतरमशागत? सांगतो ते पण. खुरपणी आपण करतो ती अतिशय योग्य, कारण ती वर असते खुरपणी, फक्त तण निघतात, वरच्या वर जमीन हलते, जीवाणू खालच्या 9 इंचापर्यंत किंवा 1 फुटापर्यंत जीवाणू असतात. वरच्यावर हल्लं तर काही नुकसान नाही खुरपणीमुळे. आंतरमशागत करताना सुद्धा आपले शेतकरी काय करतात? एवढा मोठा दगड ठेवतात त्या वखरपाळीवरती. दगड ठेवून त्याचं समाधान नाही होत, ते वरतून आणखी पायानं दाबतात त्याला दणकावून मनामध्ये, म्हणजे खालपर्यंत खोलपर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे हल्ली पाहिजे. असं न करता वरच्यावर जर मशागत केली, वरच्यावर जर हलवलं तणांना, तण काढण्यासाठी, तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही अतिरेक जर करत असताल, खाली दाबत असाल खूप जास्त खोल, खूप जास्त जमिनीला हलवत असताल, तर ते चुकीचे. जेवढी गरज आहे तेवढी करा, अतिरेक नको त्याचा.
आणि शक्यतो ती टाळता आली तर अतिशय उत्तम. म्हणून हे कनेक्शन समजून घ्या. जमिनीमध्ये जीव आहेत, ते काम करतायत, ते काम करत असताना त्यांना हलवायचं नाही, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. पण ज्या वेळेला जे आपण तिथे काम करत नसतील, पिकं नसतील, त्यावेळेला प्रॉपर जमिनीची मशागत झालीच पाहिजे. हे शास्त्र आहे ऍक्च्युअल. आणि जमिनीची मशागत करण्याचे फायदे काय काय आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगितलं. इव्हन जे कमकुवत जीवाणू असतात ना, जे मरतात ना मशागतीमुळे, सशक्त जगतात. सशक्तचं पुढे प्रजनन होतं पाऊस पडल्यानंतर. म्हणजे कमकुवत जीवाणू जे मेले, त्यांच्यापासून जे खतं तयार झाली, ती एका एकरमध्ये कमीत कमी 2-2, 3-3 क्विंटल पर्यंत असतात. मेलेल्या जीवाणूंची खतं. एवढा जबरदस्त जमिनीच्या आतमध्ये कारभार होत असतो सगळा. खतं तयार होतो. सूर्यप्रकाश देखील मातीचा कण ना कण पिऊन घेते सूर्यप्रकाशाला. सोबत शेतामधल्या तणांचं नियंत्रण होतं, शेतामधल्या बुरशांचं नियंत्रण होतं, आळ्यांचं नियंत्रण होतं, उगण्याळीचं नियंत्रण होतं. मशागतीचे असंख्य फायदे आहेत मंडळी. जमीन भुसभुशीत होते, सूर्यप्रकाश खेळता राहतो, हवा खेळती राहते आतमध्ये. खूप सारे फायदे आहेत. हवा खेळती राहिली की जीवाणूंना नायट्रोजन फिक्सिंग करायला आणखी जास्त मदत होते. म्हणून हे अशा पद्धतीने शास्त्र आहे पूर्ण मशागतीचं. म्हणजे शास्त्र समजून उमजून कार्य केलं पाहिजे. मशागत कधी करावी आणि कधी नाही हा पार्ट फार महत्वाचा आहे. भ्रमात नका राहू. पिकं असताना, परत मी क्लिअर करतो, पिकं असताना, जीवाणूंचं काम सुरू असताना जमिनीची हालचाल शक्यतो करू नका. ती टाळा. तण खूप वाढले असतील, त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं करा. बाकी जास्त अतिरेक नका करू. आणि जेव्हा पिकं नसतील, जीवाणूंचं काम बंद असेल, त्यावेळेला प्रॉपर मशागत झाली पाहिजे, जे ग्रंथात दिलेलं आहे, जे शास्त्र आहे. मला सर्वांनी कळवा एकदा. कळतंय का सर्वांना? लक्षात येते का सर्वांना? युट्यूबवर पण कळवा, असं पण कळवा, आपले जे झूम मध्ये जॉईन आहेत सर्व मंडळी. बढिया. तर हे समजणं गरजेचं आहे. आता या सगळ्या आता विषय तो खूप खोल मांडू शकतो, आणखी मी 1-1.5 तास सविस्तर बोलू देखील शकतो या विषयावरती. बोलायचं म्हणलं तर बरंच तुम्हाला मी सायंटिफिकली गोष्टी सांगू शकतो, पण जास्त बोलण्यात फार महत्व नाहीये. हे समजण्यात जास्त महत्व आहे. आता हे समजलं नसेल कोणाला काही शंका असतील, कोणाला काही प्रश्न असतील तर ते घ्या. आपण नंतर आणखी पुढचा विषय सविस्तररित्या घेऊ मंडळी. सर असतील तर सरांनी ते आता हँडल करावा विषय. सर प्रश्नोत्तर आपण घेऊ सर शकतो सर. सर अजून तुमचं बोलण्याचं राहिलं असेल ते कंटिन्यू करा आणि प्रश्नोत्तर आपण शेवटी घेणार आहे. नाही, जेवढं आता मांडायचं तेवढं मांडलं मी सविस्तररित्या. आता मशागतीचं आणखी शास्त्र बरंच पुढं आहे की त्याच्यामध्ये आपण मुहूर्त पण असतात काही मशागत सुरुवात करण्याचे. अजून तुम्हाला 15 मिनिटं आहे वेळ की नंतर आपण प्रश्नोत्तरच घेणार. नाही काही आता अडचण नाही, कारण तो 7:32 विषय पूर्ण डायव्हर्ट होणार. 15 मिनिटात तो विषय होणार नाही नेमका. आता तो मुहूर्त वगैरे विषय जरा वेगळा आहे मशागतीचा सुद्धा. ओके त्याचा 1-1.5 तास ओके लागतो ठीक आहे. परत. नंतर काहीतरी घेऊ आपण ते. आता प्रश्न उत्तर घेऊ शकतो, कारण प्रश्न भरपूर येणार. या विषयामध्ये ओके समज गैरसमज बरेच आहेत. ओके ठीक आहे चालेल. धन्यवाद सर. आता आपण प्रश्नोत्तर सत्राकडे बोलतोय. मीटिंगमध्ये सहभागार्थी कोणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही हँड रेज करा, आम्ही तुम्हाला अनम्यूट करू, नंतर आपण आपले प्रश्न विचारू शकाल. कोणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही हँड रेज करा, आम्ही तुम्हाला अनम्यूट करू, नंतर आपण प्रश्न. तसेच आपले प्रश्न चॅटबॉक्समध्ये पण आपण विचारू शकता. चॅटबॉक्समध्ये पण आपले प्रश्न टाकू शकता. त्याचबरोबर काही दर्शक आपले युट्यूब, फेसबुक आणि लिंक्डइन लाईव्ह मध्ये सुद्धा आहेत, त्यांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. मला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही अगदी विचारू शकताय. मी एक एक करून अनम्यूट करतो. कुमार चौगुले आपला प्रश्न विचारा. कुमार चौगुले. कुमार चौगुले तुम्हाला मी अनम्यूट केलेले, प्रश्न विचारा. हॅलो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाला जातो. सुषमा देव आपला प्रश्न विचारा. मी अनम्यूट केले तुम्हाला. सुषमा देव. हा नमस्कार. माऊली सर, आपण खूप चांगलं सांगितलेलं आहे. मी हातगावून बोलते, सुषमा देव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. माझा असा प्रश्न आहे की आपण मशागतीबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे. मशागतीचे फायदे, मशागत कशी करायची, केव्हा करायची, ऋषी मुनींचा तुम्ही उल्लेख करून खूप चांगलं सांगितलंय माहिती. आपले आणि वसंतराव नाईक कृषी तुमचा आवाज येत नाही. विभाग. सुषमा मॅडम तुमचा आवाज येत नाही, रेंज नाही. तुम्ही प्रश्नावर या. तुमचा प्रश्न काय हे सांगा. आता येतो का सर? हा. आता आवाज येतो का? हा बोला बोला. आता आवाज येतो का? हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की मशागत शून्य मशागत पण असते ना, की काहीच मशागत करायची नाही शेतीची, आणि तसंच म्हणजे तुम्ही न मशागत करताही आपण शेती करू शकतो, म्हणजे शून्य मशागत. आणि ते काय मशागत आहे, आणि आपण सगळं सांगता की खूप मशागत केली पाहिजे असं सगळं.
तर हे ते शून्य मशागत आणि आपल्या मशागत मध्ये काय फरक आहे? मी तेच तुम्हाला आतापर्यंत बोलत होतो. माझा आवाज येतो का सर्वांना? एकदा मंडळी ते ते हेडफोन काढून टाका, हेडफोन मुळे आवाज येत नाहीये. नाही, तुमचा मला ते- प्रश्न आवाज येत नव्हता याच्यामध्ये. नाही, हा डिस्कनेक्ट करा. ओके, आता बोला. मॉन्टेसर लिव्ह झाले, कोणा जॉईन होतील. हॅलो सर, बोला. तुमचा व्हिडिओ ऑन करा आणि बोला. हा, येतोय का आवाज माझा सर? येतोय येतोय, हा येतोय. फक्त विषय जो मी सगळ्यात शेवटी आता जो मांडला मंडळी, विषय मी परत रिपीट करतो. पॉइंट असा आहे की मशागत केव्हा करावी आणि केव्हा करू नये. मी काय सांगितलं, ज्या वेळेला जीवाणू शेतामध्ये काम करतायत त्यावेळेला जीवाणूंना हलवू नका, ते हलवलंच नाही पाहिजे. जेवढं कमीत कमी हलवलं तेवढं कमीत कमी हलवलं पाहिजे. पण ज्या वेळेला जीवाणू काम करत नाही शेतामध्ये त्यावेळेला मात्र मशागती केलीच पाहिजे. हे परत मी क्लिअर करतोय. मशागत करण्याचे फायदे आहेत आणि मशागत न करण्याचे पण फायदे आहेत. दोन्ही फायदे आहेत. पॉइंट थोडा समजून घ्या, गडबड नका करू, शांत व्हा सर्वांनी, तर फक्त व्यवस्थित समजून घ्या. शेतामध्ये पिकं ज्या वेळेला असतील त्यावेळेला जीवाणूंना डिस्टर्ब नाही करायचे, त्यांना हलवायचं नाहीये. त्यांना न हलवणं हे जास्त फायद्याचं आहे, लक्षात घ्या. जेव्हा पिकं नसतील, जीवाणूंचं काम नसेल, जीवाणू शांत बसलेत, त्यावेळेला मशागत केली पाहिजे. हे क्लिअर करा सर्वांनी. आणि मशागत केल्यानंतर शेतामध्ये खूप जास्त फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे, शास्त्र सिद्ध आहे. इव्हन आपलं विद्यापीठ देखील कित्येक वर्षापासून या गोष्टी सांगतात, ते सायंटिफिक आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्यांना असं वाटतं की जीवाणू खूप मोठ्या मात्रेत मरतात, तुम्ही ते विषय देखील क्लिअर करा सर्वांना. अतिशय प्राचीन काळापासून मशागत शेतामध्ये होते आपल्या. सगळे जीवाणू संपले का? नाही संपले. आत्ता कमतरता जाणवते. काय जाणवते? रासायनिक खतांचा अतिरेक झाला, ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला. मशागत केल्यानंतर, उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर या जीवाणूंचं प्रजनन होत राहतं. त्याच्यात थोडंसं ऑर्गॅनिक कार्बनवरती काम करणं गरजेचं आहे शेतामध्ये. मशागत केल्यामुळे खत देखील तयार होतो, जमीन देखील निरोगी बनते. या बरेच फायदे आहेत. पण पाऊस पडल्यानंतर, पिकं लावल्यानंतर मशागत करायची नाही, हालचाल करायची नाही, नाही जमीन बांज बनते. हे शास्त्र आहे. म्हणून आता मी जे शास्त्र अनुभवलं मी ते सांगतोय. आता या शास्त्राची मी प्रॅक्टिकली बरेच प्रयोग करून बघितले, खूप सारे फायदे मला दिसले. उलट नंतर मशागत न करणं, पाऊस पडल्यानंतर आणि अगोदर मशागत करणं, ह्यानं मला उत्पादन वाढलेलं दिसलं जास्त, बिना मशागतीपेक्षाही. हे लक्षात घ्या. तुम्ही प्रॅक्टिकल प्रयोग करा. एका शेतामध्ये मशागत करूच नका कधीच, आणि एका शेतामध्ये मी सांगितलं पाहिजे मशागत करा, आणि पाऊस पडल्यानंतर मशागत करू नका, थोडी कमी करा, जमिनीची हालचाल करू नका. दोघांमधला फरक बघा, उत्पादन कुठं जाणवतं. मला कोणाशी तुलना नाहीये करायची, कोणाशी काही बोलायचं नाही. मी जे अनुभवलंय, मी जे अभ्यासलंय, जे प्रॅक्टिकल प्रयोग केलेत, आणि जे हजारो शेतकरी करतात माझ्यासोबत, त्या सर्वांचे मी तुम्हाला अनुभव शेअर करतोय. हे सर्वांनी लक्षात घ्या मंडळी. ओके, धन्यवाद. पुढचा प्रश्न घेतोय मी. संभाजी पवार, आपला प्रश्न विचारा. संभाजी पवार. हॅलो हॅलो, बोला हा बोल. येते आवाज येतोय सर? हो, येतोय आता येतोय येतोय. येतोय. सर नमस्कार, संभाजी पवार, सातारा. हा सर, पिके असताना मशागत नाही करायची. माझं फळबागेमध्ये सर कसं करायचं? खत व्यवस्थापन वर्षातून 2-3दा वेळा सांगावं लागतं, टाकावं बरोबर. लागतं किंवा शिफारस असते. तर त्यावेळी ते मशागत कशी करावी किंवा काय करावं? सांगतो गुरुजी, ऐका. आता याच्यामध्ये कसं असतं ना, फळबागेमध्ये आपण ताण देतो सर्वजण पिकांना. ताण ज्या वेळेला आपण देतो, ताण बसल्यानंतर मशागत करायची, चांगला ताण बसल्यानंतर. हे सर्वांनी क्लिअर करा अगोदर. ताण बसायच्या अगोदर शेतामध्ये तुम्ही शेणखत टाकायचे, शेणखत टाका. ताण सुरू करायच्या अगोदर, बरं. काडी कचरा टाकायचा, काडी कचरा टाका अगोदरच, ताण द्यायच्या अगोदर. शेतात सगळे पसरून द्या, कारण ते शेण, तो काडी कचरा उन्हामध्ये तापला पाहिजे, उन्हामध्ये नावून निघाला पाहिजे. आणि ताण बसल्यानंतर, भळ्या वगैरे पडल्या, झाड वगैरे सुकले आपले बऱ्यापैकी, नंतर मशागत करायची. त्यावेळेला मशागत करायला काही अडचण नाही. आणि पाणी दिल्यानंतर मग जीवाणूंचं काम सुरू होतं शेतामध्ये. तिथून पुढे जमिनीची हालचाल नाही करायची. गुरुजी, क्लिअर झाला विषय तुमचा? ओके, पुढचा प्रश्न घेतोय. कुमार चौगुले, आपला प्रश्न आहे, मी अनम्यूट केलंय. कुमार चौगुले. कुमार चौगुले, तुम्हाला बोलायचंय? ठीक आहे.
तुम्ही चॅटबॉक्स मध्ये प्रश्न विचारा तुमचा. उत्तम बी पुणे, आपला प्रश्न आहे उत्तम पुणे, विचार. उत्तमजी तुम्हाला तुमचा प्रश्न विचारा, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो उत्तमजी, आवाज येतोय तुम्हाला? त्यानंतर आपण प्रश्न घेऊया. आवाज येतोय उत्तमजी तुम्हाला? हो येतोय. हा बोला की, बोला बोला बोला. नमस्ते माऊलीजी, मी अहिल्यानगर तालुका कोपरवरून बोलतोय. आमच्या बोला. शेतात आम्ही काय केलं, घरच्या पुरता एक 1.5 वर्षापूर्वी रताळीचा वेल लावलेला आहे. आणि तिथं तर काय फारशी मशागत होऊ शकली नाही. आणि त्या वेलीला जे फळ येत आहेत आता, त्याला आपण उमणी नंतर जी एक हे असते, ती आळी लागलेली आहे. हा. ती आमच्याकडं वेड्याबावळीचे जे झाड आहेत त्याच्या खोडावरती पण दिसून येते, वाळलेल्या लाकडाला पण दिसून येते, आणि ती रताळीला पण आता दिसते. वाळवी उमनी आळी, वाळवी. वाळवी. अच्छा, हा हा. तर मग त्याला काय करता येईल? तिथं तर फारशी मशागत होत नाही त्या बेडला. हा, सांगतो गुरुजी आता ऐका. वाळवी ही शत्रू कीड नाहीये, हे पहिले सर्वांनी क्लिअर करा. वाळवी ही शेतकऱ्यांचे मित्र कीड आहे. कसं काय माऊली? कारण ते तर आम्हाला आमच्या झाडांना नुकसान करताना दिसते हे 100% सत्य आहे. पण त्या पाठीमागचं जरा कारण समजून घ्या प्रॉपर. कारण समजलं ना, तुम्हाला समजेल की वाळवी मित्र कीड कसं काय. आता फॉर एक्झाम्पल सांगतो, मी एक उदाहरण देतो. एखादं झाड आहे शेतामध्ये, आंब्याचं झाड आहे समजा. हो. आता आंब्या झाडाला आपल्याला वाळवी लागलेली दिसते, झाडाला ती खायली, बुडाला खायली, हो. हे 100% दिसतं समोर. त्याच्यामुळे मग घडतं का, मी तुम्हाला सांगतो. ती वाळवी लागायच्या अगोदर त्या आंब्याच्या झाडाला खालून एक छिद्र पडतं बुडाला. आता छिद्रामधून ती खोडाळी म्हणून एक आळी असते, त्याला आपण खोडाळी म्हणून उल्लेख करतो. ती खोडाळी आतमध्ये घुसते, खोडाच्या आतमध्ये घुसते, आणि हो. आतून ती काय करते, खोडाला पोखरत पोखरत खायला सुरुवात करते. खाली वर, वरी खाली करते, आणि त्या छिद्रामधून तिची विष्ठा ती बाहेर टाकत असते. हो. ती खोडाळी. आणि त्या खोडाळीमुळं आतून खोड खाल्ल्यानंतर जे बाहेरून खोड वाळतं, ते वाळलेलं खोड खाण्यासाठी नंतर खोडाळी येते, आपली वाळवी येते, ही वाळवी. नंतर येते. त्या वाळवीचं नियंत्रण करण्याची गरज नाही. वाळवी फक्त वाळलेलाच काडी कचरा खाते, हिरवा खात नाही. त्याच्यामध्ये अन्नरस आहे, तो खात नाही. हो. हे पहिल्यांदा क्लिअर करा सर्वांनी. वाळवीचं नियंत्रण करायची गरज नाही. नियंत्रण कशाच केलं पाहिजे आपल्याला? त्या आळीचं, त्या खोडाळीचं, हो. ज्यांच्यामुळे झाडं आपले वाळत आहेत. किंवा बुरशीमुळे जरी तुमचं एका झाड वाळलं असेल एखादं, तर त्याला खायला देखील आपली वाळवी येते. बुरशांचं नियंत्रण करा. आता खोडाळीचं नियंत्रण कसं करायचं? तर त्याला आपलं मेटारायझम बुरशी मिळते. अजून 1-2 बिहेवियरिया नावाची देखील मित्र बुरशी असते. त्या 2-3 मधामध्ये इंजेक्ट जर केल्या चांगल्या क्वालिटीचं मिळणं मेटारायझम फार अवघड आहे बरं. चांगल्या क्वालिटीचं मेटारायझम घ्यायचं, आतमध्ये इंजेक्ट करायचं 2-3 वेळेला, सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला 4-5 दिवस ते करायचं. ती आळी खाली विष्ठा टाकायला आली, त्याला ती बुरशी चिटकते मेटारायझम, नंतर तिला मारून ती खाऊन टाकते. तर तिचं नियंत्रण करा, वाळूचं नियंत्रण करायची गरज नाही गुरुजी. बरं, आजचा विषय मशागत आहे, थोडं मशागतीवरती या. ती कीड नियंत्रण विषय वेगळा सुरू व्हायला आहे. त्या वेलीसाठी मशागतच करता येत नाहीये ना आपल्याला, हा, त्याच्यामुळे बरोबर आहे. त्याला तुम्ही तिथे मेटारायझम टाका किंवा आपलं बिहेवियर टाका, ते नियंत्रण होऊन जाईल सर्व ते व्यवस्थित. तो वाढतच चालतोय ना पुढे. हो. धन्यवाद. चालेल. पुढचा प्रश्न घेतो मी. अमोल वाघ, आपला प्रश्न विचारा. अमोल वाघ, आपला प्रश्न विचारा, मी अनम्यूट केले तुम्हाला. मीरा जंजाळ, आपला प्रश्न विचारा. मीरा जंजाळ, आपला प्रश्न आहे. हॅलो मीरा जंजाळ, आपला प्रश्न आहे. तर आपण जे उन्हाळी पिकं लावलेली असतात, कारण ते तर जून पर्यंत जवळपास मक्का जर असल्या तर पण ती पूर्ण मशागतचा टायमिंग आपल्याला पूर्ण पिकच उभे असतात. मशागत केव्हा करायची मग ती, असं होऊन जातं. हा, म्हणजे 3 पिकं घेतो आपण, उन्हाळ्यात देखील पिकं घेतो, मशागत कशी करायची? 2 बरोबर आहे पिकं प्रश्न, घेतली अतिशय तरी पण उत्तम जातं प्रश्न आमच्या विचारला. टायमिंग. तर हा प्रश्न खरं तर मला अपेक्षितच होता, आणि तो आला, अतिशय खूप छान झाला हा विषय. मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी एकदा शेतामध्ये कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली पाहिजे, प्रॉफिट आणि लॉसचं बॅलन्स शीट केली पाहिजे. तुम्ही 3 पिकं घेतायत, तुम्ही शेतामध्ये किती वेळ देतायत, किती खर्च करतायत, आणि तुम्हाला किती प्रॉफिट निघतंय, त्याचं 2 कॅल्क्युलेशन काढा पिकं सगळ्यांनी. घेतली तरी पण टायमिंग तोच येतो सर. नाही, लास्ट एक मिनिट, माझं पूर्ण बोलणं होऊ द्या, नंतर तुम्ही आणखी विचारा वाटलं सर. हे 3 पिकं घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टींची गडबडी होते. आणि
अशा वेळेला मला तरी असं वाटतं की शेतकऱ्यांनी 2च पिकं घ्यावीत, पण उत्तम घ्यावीत. 2 पिकं घेतली, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्ही जास्त प्रॉफिट मध्ये येताल. जमिनीला आराम देणं, जमीन तापवणं हे गरजेचं आहे. सूर्यप्रकाश हे अतिशय उत्तम खते मी सुरुवातीतूनच केली होती. सूर्यप्रकाश जमिनीत खेळलाच पाहिजे, तो अनिवार्य आहे. तो खेळत नसेल, प्रॉब्लेम सुरू झाले. बुरशा यायला लागल्या, विविध प्रकारच्या आळ्या जन्माला यायला लागल्या, विविध प्रकारची कीड जन्माला लागली, विविध प्रकारचे रोग यायला लागले. झाडांना आता आंतरिक रोग सुरू झालेत. जसे माणसाला आंतरिक रोग असतात ना, वात पित्त कवापासून निर्माण होणार आहेत, तसे झाडांना पण सुरू झालेत. तो विषयच वेगळा आहे पूर्णपणे. पण याचं कारण काय? गडबडी, 3 पिकं, अतिरिक्त खतं, अतिरिक्त फवारण्या, अतिरिक्त तणनाशक. त्याच्याऐवजी 2 पिकं करा, प्रॉपर करा, व्यवस्थित करा, ते जास्त प्रॉफिट देईल तुम्हाला. 3 पिकाच्या मागे नका लागू. किंवा नियोजन असं ठेवलं पाहिजे, शेताचं पिकांचं नियोजन असं ठेवलं पाहिजे की आपली पिकं ही माघ महिन्यामध्ये किंवा फाल्गुन महिन्यात निघाली पाहिजे. तिथून पुढे आपलं मशागत सुरू झाली पाहिजे. शास्त्र जे सांगितलं मशागतीचं, त्या शास्त्रानुसार मशागत झाली पाहिजे. गॅप पाहिजे, नांगरट झाली, गॅप दिला पाहिजे, उन्हात तापून निघू दिलं पाहिजे ढेकळं, मग नंतर मोगडं, परत बारीक बारीक ढेकळ तापू दिलं पाहिजे उन्हात, नंतर चैत्रपासून पुढे उन्हाळी पाळ्या, नक्षत्राला उन्हाळी पाळी बदलली पाहिजे. जमीन तापवणं गरजेचे, फायदे जास्त आहेत. बरे आत्ताचा अनुभव नाही, पिढ्यानपिढ्याचा अनुभव आहे. जेवढा उन्हाळी पाळ्या चांगल्या झाल्या तेवढं उत्तम पीक येतं. आणि तणांचं नियंत्रण करण्यापुरतं अंतर्मशागत केली पाहिजे. खुरपणी वगैरे केली ती वरवर असते, खुरपणी सुद्धा आपली खोलवर नसते. बरं तुम्ही शेतकरीच सर्वजण, तुम्ही मला सांगा, तणांचं नियंत्रण केल्यानंतर, खुरपणी वगैरे केल्यानंतर किंवा पाळी मारल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला पिकं कशी दिसतात? पिकं लूज झालेली दिसतात का पिकं उपसलेली दिसतात? उपसलेली दिसतात, वाढलेली दिसतात, हिरवे दिसतात, टवटवीत दिसतात. मशागतीचा फायदा आहे याचा अर्थ. प्रॅक्टिकल दिसतोय तुम्हाला ते. प्रॅक्टिकल गोष्टींचा भरोसा नाही, थेरॉटिकल जास्त भरोसा बसतो. बऱ्या पिढ्यांचा अनुभव आहे. म्हणून हे जरा ताळमेळ आहे दोन्ही गोष्टींचा, हे समजून घ्या. बॅलन्स शीट चेक करा, जेवढं आवश्यक पीक आहेत तेवढेच करा. मशागत होणं, ऊन खाणं जमीन आवश्यक आहे, नाही तर रोग पसरतात, त्याला आणखीन खर्च वाढून जातो तुमचा. थोडं जरा असे कॅल्क्युलेशन करा. मी खूप प्रयोग केले. थोडा संयम ठेवा, हे गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न घेतोय मी. हवामान अभ्यासक सूरज जयपाल, आपला प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न विचारा आपला. अनम्यूट केलंय मी तुम्हाला. कापसे सर नमस्कार. नमस्कार गुरुजी, बोला. सर, आपल्या आत्ताच्या पूर्ण चर्चेनुसार एक असं प्रश्न उद्भवतोय की 2-3 पिकाकडे जाण्यापेक्षा पिकांची फेरपालट आणि 2 पिकं, तूर ज्या जमिनीमध्ये आपण एक वर्षी तूर घेतले त्यावर पुढल्या वर्षी उडीद आणि ज्वारी किंवा उडीद हरभरा, म्हणजे जी जुनी पद्धत होती त्या पद्धतीत जाणं योग्य राहील. आणि आता जी अतिरिक्त पिकं घेऊन आपण शेती लॉस मध्ये एकतर आपलं आरोग्य आणि शेतीचं आरोग्य दोन्ही खराब करतोय. ह्याच्यावर जुनी पारंपरिक पद्धत म्हणजे 2 पिकं, ज्वारी तूर, एक वर्ष तूर, दुसऱ्या वर्षी उडीद ज्वारी किंवा सोयाबीन ज्वारी, अशी पिकं पद्धती घ्यावीच लागेल इथून पुढं. बरोबर आहे. पिकांची फेरपालट हे अनिवार्यच आहे, हे गरजेचंच आहे. त्यांना जमिनीचं आरोग्य चांगल्या प्रकारे राखलं राहतं, ते फार महत्वाचं आहे. गुरुजीने अतिशय महत्वाचा पॉईंट मांडला, हे सर्वांनी लक्षात घेणं खरंच गरजेचं आहे. मंडळी, तरच आपण अजून काही कोणाला प्रश्न? पुढचा प्रश्न घेऊया आपण. म्हणजे माझा प्रश्न असा उद्भवतोय की आधुनिक पद्धतीमध्ये जाण्यापेक्षा आपण प्राचीन पद्धतीमध्येच शेती करावी का? हा, ओके, आला लक्षात प्रश्न. गुरुजी, कसं आहे ना, प्राचीन गोष्टी सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत आणि आधुनिक गोष्टी देखील अतिशय महत्वाच्या आहेत. दोघांचा संयोग पाहिजे, दोघांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. म्हणून आपलं जे तंत्र आहे त्याचं नावच आहे आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्रज्ञान. आधुनिक सुद्धा आणि प्राचीन सुद्धा, दोघांचे सांगड पाहिजे. चक्क जुन्या गोष्टी सोडून पण चालणार नाहीत, चक्क नुसत्या आधुनिक गोष्टी घेऊनही चालणार नाहीत. दोघांचं सोबत घेऊन चाललं पाहिजे. ह्याच्यावर मी खूप सारे रिसर्च केलं, ह्याच्यावर खूप सारा अभ्यास केलाय. तो अभ्यासच मी लोकांना सांगत असतो, ते प्रॅक्टिकल सांगत असतो. दोघांची सांगड पाहिजे. चक्क आधुनिक पण सगळं वाईट आहे असे नाहीये आणि चक्क जुने वाईट आहे असे नाहीये. दोघांना सोबत पाहिजे. जिथं जे चांगलं आहे ते घ्यायचं, पुढे चालायचं. आणि अजूनही येणाऱ्या काळामध्ये पुढे अजूनही द्रष्ट व्यक्ती येतील, अजूनही ज्ञानी व्यक्ती येतील, ते त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान लोकांसमोर मांडतील. त्यात जे चांगलं भेटेल ते घ्यायचं, पुढे चलत राहायचं, हे लक्षात ठेवा. ओके, धन्यवाद. पुढचा प्रश्न घेतो. अजून काही कोणाचा प्रश्न? श्रीकृष्ण शिंदे, आपला प्रश्न विचारा. श्रीकृष्ण शिंदे,
श्रीकृष्ण शिंदे तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. सचिन पवार तुम्हाला मी अनम्यूट करतो. त्यांना चॅट बॉक्स मध्ये आहे सचिन पवार. नाही तिथं मीटिंग दिसत नाही. पुढचा प्रश्न घेतो. यश सुने आपला प्रश्न विचारा. यश सुने. हो सर, बोला. आम्ही आता ढेंचा टाकला होता बरसातला आणि त्यानंतर मग आता आम्ही नागर वगैरे करून रोटर मारून बेड पाडणार आणि कांदा लावणार. तर मग ते कांदा जे आहे तर ते एप्रिल नाही तर मग मार्च एंडिंगला निघणार. तर मग त्याच्यानंतर जर मशागत केली तर ते एवढी बरोबर नाही होईल नाही का, जशी की तुम्ही सांगितली. हा, त्याची ती तुलना आहे गुरुजी. जेवढी उशिरा झाली तेवढे कमी फायदे, जेवढे लवकर झाले तेवढे जास्त फायदे. पण समजा कांदा जेव्हा केव्हा निघेल, तुम्हाला समजा कांदा आता टाकावाच लागत असेल, गणित बिघडलं असतील, तर कांदा निघाला पहिल्यांदा आपल्या नांगरटी करायची. नांगरटी देखील कशी करायची? खोल नाही करायची, पलटी नाही मारायची. मी परवाना क्लिअर करतो सर्वांना. नवीन ज्याच्या आतमध्ये किंवा 1 फुटाच्या आतमध्येच नांगरटी झाली पाहिजे. जमीन फक्त उघडी करायची, पलटी नाही मारायची त्याला. हे एक जरा मुद्दा राहिला बोलण्यामध्ये माझ्या. आता सर्वांना आठवण करून देतो मी ते एक. जेवढं होईल तेवढं लवकर करायचं गुरुजींना. कांदा निघाले लगेच सुरू करायचं आपली मशागत. आणि मधामध्ये अंतर द्यायचं. नांगरट झाली, रोटावेटर मध्ये अंतर द्यायचं, उन्हाळी पाळ्यांमध्ये अंतर द्यायचं. ते अंतर देणं महत्वाचं आहे, ऊन तापणं महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न घेतोय. पुढचा प्रश्न युट्यूबवर आला. हरिश्चंद्र कावळे विचारतायत, विषमुक्त शेतीमध्ये आच्छादन कसे करावे व आच्छादन त्याचे महत्व विशद करा. आच्छादन आवश्यक आहे का, असं पण म्हणतात. आच्छादन हा विषय पूर्णपणे वेगळाच आहे. तो आता मांडायचं मला तेवढा प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही, कारण तो विषय संपूर्ण वेगळा, स्वतंत्र 1-1.5 तासाचा तो विषय आहे. ठीक आहे, पुढचा पण प्रश्न तरी घेतो. थोडक्यात सांगतो. आच्छादनापेक्षाही जास्त महत्वाचं काय आहे? शेतामध्ये कणरचना तयार होणं. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. कणरचना आता काय असते मी सांगू नाही शकणार, पण कणरचना तयार कधी होते? जर जमिनीमध्ये काडी कचरा मिक्स असेल तर. जास्त मात्रात कणरचना तयार होते. वरच्यावर काडी कचरा असेल ना, तर वरच्यावर तो काडी कचरा कुसतो, त्याच्यापासून तयार होणारा डिंक वरच्यावर नष्ट होऊन जातो. म्हणून आच्छादनाला मी महत्व देत नाही. मला काडी कचरा जमिनीमध्ये मिक्स झालेला पाहिजे, त्याला मातीचा स्पर्श पाहिजे. मातीचा स्पर्श असं त्या ठिकाणी कणरचना तयार होतो, तो डिंक कामाला येतो काडी कचरा कुजत असतानाच. खूप सायन्स आहे खोलवर, खूप डीप गोष्टी आहेत, सूक्ष्मशास्त्रामधल्या गोष्टी त्या. बऱ्याच जणांनी जरा उलट्या पद्धतीने मांडल्या. मी म्हणणार नाही, कोणाला दोष नाही देणार, पण मूळ ते असं आहे की जमिनीत ते मिक्स झालं पाहिजे. मिक्स होणं जास्त गरजेचं आहे. चला, ओके. पुढचा प्रश्न घेतो मी. पुढचा प्रश्न आहे, मशागत म्हणजे फक्त पेरणी करता येईल अशी जमीन तयार करणे का, असं विचारतात. नाही गुरुजी, तर शास्त्र सांगितलं मी पूर्ण तुम्हाला. पेरणी करताना असं एवढं नाहीये. जमिनीमध्ये जे रोगट बॅक्टेरिया असतात, म्हणजे बुरशा असतात, म्हणजे आळ्या असतात, पण त्यांचे कोष असतात, ते संपले पाहिजे. जमिनीमधल्या तणांचं नियंत्रण झालं पाहिजे. जमिनीमधल्या काशाचं नियंत्रण झालं पाहिजे. जमिनीमध्ये जे कमजोर जीवाणू असतात ते मरणं आवश्यकच आहे. त्याच्यापासून खत तयार होणे आवश्यकच आहे. सशक्त जीवाणू हे जगलेच पाहिजे. त्यांचं नंतर पुढे प्रजनन होतं मोठ्या मात्रेमध्ये. सोबत ऊन जमिनीमध्ये खेळलंच पाहिजे. हवा जमिनीमध्ये खेळलीच पाहिजे. हवा जमीन जेवढी चांगली खेळेल तेवढं जीवन नायट्रोजन फिक्सिंग करतात म्हणतात. सूर्यप्रकाश देखील खूप कामाचा. जीवांना आतमधल्या सूर्यप्रकाश देखील लागतो जमिनीमधल्या. खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी. फक्त जमीन पेरण्यायोग्य करणं मशागतीचा एवढा अर्थ नाहीये, खूप डीप अर्थ आहे. परत हा क्लास ऐका जो आता सगळा झालाय आपला, परत तुम्हाला तो सविस्तर समजेल. पहिल्यापासून ऐका नंतर संपल्यानंतर क्लास तो युट्यूबवर लाईव्ह राहणार आहे. ओके. पौर्णिमा यांचा प्रश्न आला आहे. ते म्हणतायत उन्हाळ्यात एवढं ऊन असतं, अशा वेळेस जमिनीत म्हणजे त्या सूक्ष्मजीवांना खायला काही नसतं, सूक्ष्मजीव जगणार कसे त्या उन्हामध्ये मशागत केल्यानंतर? बरोबर. सूक्ष्मजीव हे 2 प्रकारचे असतात. एक तर ते जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये जाणारे जीव असतात. जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांना काही खायला लागत नाही, ते समाधी अवस्थेत असल्यासारखे असतात. दुसरी गोष्ट, काही जीवाणू असे पण असतात की ज्यांना खायला लागतं. ज्यांना खायला लागतं ना मंडळी, तर त्यांना शेतामध्ये आपण काडी कचरा किंवा अन्य गोष्टी टाकून त्यांना खाद्य उपलब्ध करून देऊ शकता. हे लक्षात घ्या. काडी कचरा टाका, पालापाचोळा टाका, ते खातात, ते जिवंत राहतात. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मधुकर पवार यांचा, फळबागामध्ये नांगरणी करावी का आणि कधी आणि कशी करावी? हा, मी अगोदर देखील सांगितलं की उन्हाळ्यामध्ये आपण ज्यावेळेला ताण देतो फळबागेला, दोन्ही वेळेला मृग आणि या दोन्ही भारामध्ये आपण ताण देतो. ताण दिल्यानंतर उत्तम ताण बसल्यानंतर तुम्ही मशागत करू शकता शेताची.
आणि उन्हाळ्यात जर ताण देत असताल तर मशागत करून ताण देऊ शकता. आंबे बहारासाठी अगोदर ताण देऊन नंतर मशागत करावी लागते, ते नंतर मशागत करू शकता. आणि अतिरेक खोल नाही करायची फळबागेमध्ये, मुळा खूप जास्त तुटतील मोठाले असं करायचं नाही मंडळी, हे लक्षात ठेवा. त्या गोष्टी जास्त महत्वाच्या. थोडं जरा काळजी घ्यायची काही गोष्टींची त्याच्यामध्ये मशागत करताना फळबागेमध्ये. ओके. अंकुश यांचा प्रश्न आहे, बिना नांगरणी शेती होऊ शकते का? बिना नांगरणी शेती ऑलरेडी करतायत लोक, 100% करतायत. पण मी काय सांगतोय की त्याच्यापेक्षा जास्त फायदा मशागत करण्यामध्ये आहे. त्याच्यापेक्षा जास्त फायदा योग्य वेळी मशागत न करण्यामध्ये आहे, जमिनीला न हलवण्यामध्ये आहे. शास्त्र समजून घ्या. मी असं म्हणत नाही की शून्य मशागत वाईट आहे, पण ती कधी पाहिजे? ज्यावेळेस पिकं शेतामध्ये उभे आहेत, जीवाणू काम करतायत, त्यावेळेला जमिनीची हालचाल नाही करायची, कमीत कमी हालचाल करायची. आणि जेव्हा पिकं नाहीयेत तेव्हा मशागत झालीच पाहिजे. या दोघांचे बॅलन्स आहे. बॅलन्स साधा मंडळी, एका टोका नका जाऊ. नाही मशागत करायची नाही, तर नुसते मशागतच करायची. हे दोन्ही टोकं चुकीचे आहेत. हे सर्वांनी क्लिअर करा जरा असं. समजते का सर्वांना? एकदा हो नाही कळवा बरं हा विषय, थोडा जरासा किचकट विषय, पण समजायला का सर्वांना? ओके, पुढचा प्रश्न घेतोय. महेश यांचा प्रश्न आहे. महेश, आपला प्रश्न विचारा. ओके, ठीक आहे. त्यांचं ते दिनेश बाबूराव शिसोदे, आपला प्रश्न विचारा. दिनेश शिसोदे, आपला प्रश्न आहे. मी अनम्यूट करतोय तुम्हाला, विचारा. दिनेश शिसोदे. नमस्कार सर. हा नमस्कार. सर, फळबाग मध्ये आपण पिकाचे फेरपालट करू शकत नाही, जसं वार्षिक फळबाग जे आहे, डाळिंब, आंबा, पेरू, इतर कसं करावं? हा गुरुजी, आता कसं आहे ना, थोडा जरा विषय खूप तुम्ही डीप प्रश्न विचारला, खूप मोठा विषय हा, पण थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. त्याचं उत्तर तर नाही देता येणार, पण मार्ग सांगू शकतो मी तुम्हाला. भारतामध्ये प्राचीन काळापासून काही ग्रंथ निर्माण झालेत शेती विषयाचे. त्या ग्रंथांमध्ये एक शास्त्र आहे, वृक्ष आयुर्वेद नावाचं. वेगळ्या वेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळे सिद्धांत त्या संदर्भात दिलेले आहेत. वृक्षायुर्वेद शास्त्रामध्ये फळबागेचंच पूर्ण ज्ञान आहे. झाडाचं भरणपोषण कसं करायचं, झाडाला वाढवायचं कसं, लावायचं कसं, त्याच्या रोगांचं कसं नियंत्रण करायचं, त्याचं अंतर कसं ठेवायचं, सगळ्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत सविस्तररित्या, प्रत्येक प्रकारच्या फळबागेच्या. तर हे शास्त्र आपल्या निवास शिबिरामध्ये पूर्ण 2 दिवस चालतं. पूर्ण 2 दिवस म्हणजे असं नाही 1 क्लास 2 क्लास होतो. सकाळी 6:30 क्लास सुरू होतो आपला, संध्याकाळी जेवणापर्यंत असतो. दुपारी फक्त जेवायला वेळ मधामध्ये मिळतो, थोडंसं इंटरव्ह्यू वगैरे होते, चहा वगैरे पिण्यासाठी 5-10 मिनिटांची. एवढे जास्त असतो चालतो विषय. म्हणून वृक्षारोग्य शास्त्र, फळबागेचे शास्त्र अतिशय गहन आहे, जबरदस्त आहे. त्याला आपण आधुनिक काही गोष्टींची पण जोड दिली सोबत. तो विषय होत असतो आपल्या निवास शिबिरामध्ये. जमलं ते निवास शिबिरामध्ये या किंवा ऑनलाईन शिबिरामध्ये या. वृक्षारोग्य शास्त्रामधले काही सिद्धांत मी विश्वमुक्त शेती या युट्यूब चॅनलवर मी टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता नंतर त्यातले काही सिद्धांत. तो विषय पूर्णपणे वेगळा, हे लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतो. कुमार चौगुले, तुम्हाला मी अनम्यूट करतोय, आपला प्रश्न आहे. ओके, तुम्ही अनम्यूट केलेलं आहे, पण तुम्ही चॅटबॉक्स मध्ये प्रश्न विचारा, तुमचा काही इकडे कनेक्ट होत नाही आवाज. पुढचा प्रश्न घेतो. संग्रामसिंग राजपूत, आपला प्रश्न विचारा. बोला. नमस्कार सर. नमस्कार गुरुजी, बोला. आधुनिक ते प्राचीन याचं उदाहरण देऊन एखादी तो विषय सर क्लिअर करून द्या. म्हणजे आधुनिकचा आणि प्राचीनचा सांगड आपल्याला कशी घालायची आहे शेतीमध्ये? कारण बघा, प्राचीन हा विषय वेगळा येतो ना आधुनिक वेगळा येतो. हे माझ्या हिशोबाने दोघं वेगवेगळे टोक आहेत, आणि यांची सांगड शेतीत कशी घालायची हे उदाहरण मला थोडं. हो, याचं झालं गुरुजी. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. आत्ता घडलेले काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये खूप अतिरेक पाऊस झाला गेले वर्षी, त्याच्या अगोदर पण झाला खूप जास्त पाऊस, 1-2 वर्ष अगोदर सुद्धा. त्या अतिरेक पावसामुळे शेताचं खूप नुकसान व्हायला लागलं. का बरं? कारण वापसा होत नव्हती सगळीकडेच, सूर्याचं दर्शन होत नव्हतं. दोन्ही कारणं होते. किंवा असं पण व्हायचं, दणदण पाऊस यायचा, सूर्यप्रकाश दिसायचा, पण वापसा व्हायचा अगोदर परत पाऊस पडायचा. केवळ वापसा नसल्यामुळे पिकांचं नुकसान देखील झालं. आता वापसा नसल्यामुळे पिकांचं नुकसान होते हे मला कळायला लागलं, पण ते नुकसानाला काहीच पर्याय नाहीये असं सगळेजण मानून बसले होते. पण माझं मन कसं आहे ना, मला प्रॉब्लेम दिसला नाही एखादा, त्याच्या उत्तर शोधत असतो. नाही, उत्तर काही नाही काहीतरी असणार. पाऊस पडायला ना मान्य, जमिनीत वापसा आहे ना मान्य, जमिनीत पाणी भरलंय ना मान्य, पण तरी देखील पिकं खराब नाही झाली पाहिजे. सतत माझा 8 तास असायचा, काहीतरी याला उत्तर असणार, असं नाही होऊ शकत.
त्याच्यावर मी अभ्यास करत होतो, रिसर्च करत होतो, बऱ्याच गोष्टी मला शोधावं लागल्या, पण कुठंच काही सापडत नव्हतं. मी खूप पागल झालो होतो या विषयासाठी. काही ना काही उत्तर असणार आहे, मला पक्क माहिती. समस्या आहे, उत्तर आहे. मग काय करावं, बरंच अभ्यास केला, बरंच आधुनिक रिसर्च वाचलं, बऱ्याच गोष्टी केल्या, पण कुठेच काही ताळमेळ लागत नव्हता. मी हार मानायच्या तयारीमध्ये झालो होतो, इथपर्यंत मी आलो होतो. पण अचानक काय झालं, एक प्राचीन काळातला माझ्या हातामध्ये ग्रंथ लागला आणि त्या ग्रंथामध्ये एका ठिकाणी उल्लेख असा मिळाला की ज्या वेळेस शेतामध्ये अतिरिक्त पाणी होतं, पिकांना अपचन होतं, अशा वेळेस शेतामध्ये दहीभात टाका. ग्रंथात काय सांगितलं? दहीभात टाका. म्हणलं दहीभात, याचा काय संबंध आहे बरं? मग डोक्यात क्लिक झाला विषय, लक्क प्रकाश पडायला लागला. अरे गड्या, हे तर वापसा नसल्यावर टाकायला सांगायलेत, जास्त पाऊस झाल्यावर सांगायला टाकायलेत. मग दहीभातानं काय होतं? मी टाकून पाहिलं, जरा जास्त मात्रेत टाकलं, कमी एरियात टाकलं, रिझल्ट मला उत्तम दिसले. पिकं जरा वाढलेले मला दिसायला लागले, नुकसान कमी व्हायला दिसायला लागलं. मग मी काय केलं, एका ठिकाणी एका स्थानामध्ये जास्त पाणी द्यायला सुरुवात केली, दहीभात टाकायला सुरुवात केली. तर झालं काय की ते त्या ठिकाणी उत्तम पिकं मिळाली नंतर. ते पण नुकसान थोडंफार झालं, पण 80% नुकसान नाही झालं, 20% नुकसान झालं जास्त पाण्यामुळे. मग विचार करायला दहीभातामध्ये काय असं? मग तेव्हा समजलं की दह्यामध्ये अनएरोबिक बॅक्टेरिया असतात, एलएबी असतात. एलएबीच्या उपजाती पण असतात, लॅक्टिक ऍसिडिक बॅक्टेरियांच्या. आणि ह्या सगळ्या बॅक्टेरिया हवेशिवाय काम करतात, ऑक्सिजन शिवाय काम करतात. आता जमिनीमध्ये वापसा नाही म्हणजे काय नाही? हवा नाही. आणि हवा नसल्यामुळे, ऑक्सिजन नसल्यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंना काम करता येत नाहीये. जीवाणूंना खाऊ घालता येत नाही पिकांना. पिकांना खाऊ घालता न आल्यामुळे जीवाणूंना पिकं खराब होत आहेत. पण जमिनीमध्ये असे जीवाणू गेले की जे हवेशिवाय काम करतात, ऑक्सिजन शिवाय काम करतात, ते पिकांना खाऊ घालू शकतात, पिकं खराब नाही होऊ देत. पण असे देखील फॉर्म्युले आपल्या प्राचीन ग्रंथात दिलेले आहेत. पण त्या ग्रंथातल्या फॉर्म्युलांना आधुनिक काळानुसार सिद्ध करणं, लोकांसमोर मांडणं हे गरजेचं होतं. आता भारतामध्ये परंपरा होती दहीभात टाकायची शेतामध्ये, पण ती परंपराच उरली. लोक फक्त निवदापुरता दहीभात टाकतात शेतामध्ये. किंवा काही काही भागामध्ये अशा कल्पना आहेत, शेतामध्ये भुता असतात, त्या भूतांना शांत करण्यासाठी दहीभात फेकायचा. पण मूळ जे सायन्स होतं, मूळ जे कारण होतं, प्राचीन काळापासून चाललं, ते विसरून गेले लोक मधल्या काळात. हे असं आधुनिक ते प्राचीनचे आपण संयोग घातला पाहिजे, त्याला विज्ञानानं पण सिद्ध केलं पाहिजे, त्या ग्रंथातल्या गोष्टींना पण सोबत घेऊन चाललं पाहिजे, हे गरजेचं आहे. ओके. जाऊ दे, एखाद्याने मेसेज टाकलाय मशागत विषयी विचारा काही असेल तर. अजून वेळ किती गुरुजी आपल्याकडे? आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. बरं आता विचारू शकता पुढचा प्रश्न. प्रश्न, पुढचा एक युट्यूबचे प्रश्न घेऊया काही. युट्यूबवरून एक प्रश्न आलाय, विश्वनाथ दहे विचारतात, जल व्यवस्थापनाचा जमीन उत्पादकता वाढवण्यासाठी काय उपाय आहे का जल व्यवस्थापनाचा? ऊर्जा जल व्यवस्थापन हा पूर्ण विषयच वेगळा आहे. तो विषय वेगळा आहे, आपण हा, त्या आता दुसरा घेतो. मशागतीचा काय असेल ते विचारा. संदीप परत पडून जाईल. खिरटकर यांचा प्रश्न आहे, किती एचपी पर्यंतचे ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीसाठी योग्य आहे? कारण आज परिस्थिती अशी आहे की 50 एचपीचे ट्रॅक्टर सुद्धा शेतात काम करत नाही. गुरुजी परत विचारा नाही, एकदा परत विचारा नाही. किती एचपी पर्यंतचे ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीसाठी योग्य आहेत? कारण आजची परिस्थिती अशी आहे की 50 एचपीचे ट्रॅक्टर सुद्धा काम करण्याचा झाले. हा आहे, त्याच्यात दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आता मंडळी. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, जमीन जास्त कडक होत चालली, तुम्हाला जमिनीवरती काम करावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाहीये. जमीन पैलवान करण्यावरती भर द्यावाच लागणार आहे. त्या संदर्भातले व्हिडिओ टाकलेत मी युट्यूबवरती, विश्वमुक्त शेती हे चॅनल मी परत सांगतो, तुम्ही ते परत बघा. अत्यंत मार्मिक शेतामधले डायरेक्टली व्हिडिओ मी टाकलेले आहेत. जमीन कशी पैलवान होते, पैलवान झाल्या जमीन दाखवल्यात, बऱ्याच जणांचे दाखवल्यात जमिनी त्या युट्यूबवरती. दुसरी गोष्ट, ट्रॅक्टरने मशागत कशी करावी, किती एचपीच्या करावी, एचपी महत्वाचंच नाही. महत्वाचं काय, जमीन किती खोल उकरतायत आणि कशी उकरतायत. जमीन 9 इंचाच्या आणि 1 फुटाच्या खाली खोल नाही उकरायची, पलटी नाही मारायची, आणि सावकाश जमीन उकरायची, स्पीड नाही उकरायची, फुफटा सगळा उडाला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, शांत ट्रॅक्टर चालवायचं. या दोन गोष्टी महत्वाच्या. जमीन पैलवान करण्यावर भर द्या, जेणेकरून जमीन कडक नाही होणार, आणि ट्रॅक्टर शांत चालवा, हे गरजेचं आहे. शक्यतो ट्रॅक्टरने टाळा. बैलानं करणं असेल तर बैलानं करा, बैल नसतील, अडचण असेल तर मग ट्रॅक्टरने करा. सेकंड ऑप्शन. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतो, मशागतीसाठी रोटावेटर बद्दल आपलं मत काय, किती खोलीपर्यंत मशागत करावी? विश्वनाथ दहे यांचाही प्रश्न आहे. रोटावेटर शक्यतो टाळा, मी तेच म्हणतो, ट्रॅक्टरने मशागत टाळा शक्यतो. घरी जर बैल असतील तर बैलाने करा. आणि मशागत कशी, कोणत्या अवजाराने करत असतात, तर 9 इंचाच्या आणि 1 फुटाच्या खाली जाऊ नये, एवढं डोक्यात ठेवा फक्त. आता अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, संदीप खिरटकर यांचा आहे, बहुस्तरीय शेती केल्यास मशागतीचे नियोजन कसे करावे? विषमुक्त शेतीमध्ये मशागतीचे नियोजन कसे करावे? नाही, बहुस्तरीय. बहुस्तरीय काय?
पिकं मल्टी फार्मिंग मल्टी लेअर फार्मिंग. हा मल्टीलेअर फार्मिंग. आता ती कन्सेप्टच आता चुकीची आहे मल्टीलेअर फार्मिंगची. आता ते विषय डायव्हर्ट व्हायला परत खूप मोठा विषय राहिला तो. त्याचा पण एक व्हिडिओ आहे मल्टीलेअर फार्मिंगचा. इस्रायल टेक्नॉलॉजी आणि त्या बऱ्याच गोष्टी मी टाकलेले व्हिडिओ, प्रॅक्टिकल ते व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता मंडळी. त्यातही तो विषय म्हणायला गेलं तर परत जास्त वेळ निघून जाईल, तो विषयच वेगळा राहिला पूर्णपणे. आहे ओके. त्याचे सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ उपलब्ध. ओके, तुम्ही आता वाळवी संदर्भात सांगितलं, एक प्रश्न आला दिलीप धोंगे यांचा. माझा एक प्रश्न आहे, वाळवी हे शत्रू नाही, ते रसयुक्त खात नाही, वाळलेलीच पाने खात आहेत, पण सोयाबीन वाळल्यावर त्याचे ढिगाखाली ढिगोले खाते असं म्हणता येत. ते सोयाबीन वाळल्यानंतर त्याचा शब्द त्यांचा हे झाला असेल, ते सोयाबीन वाळल्यानंतर ते खाते असं त्यांचा प्रश्न आहे. सोयाबीन वाळल्यावर खाते म्हणजे काय नेमकं, ढीग आपला लावलेला का? हा, येस येस येस, ढिगाला खाते. अच्छा, ह्या गुरुजी ह्याच्यावर मी विचार नाही केला कधी, नेमकं ते त्याला काय करायचं नेमकं वाळवीला, जर बघावं लागेल. तुम्हाला वाटलंच तर काय करा, एक 15 दिवसानंतर मला एक कॉल करा, ह्याच्यावर मी जरा अभ्यास करून तुम्हाला सांगतो मी नंतर रिटर्न. त्याचं मला एक तर आत्ता उत्तर देता येणार नाही, त्याबद्दल काही जास्त कल्पना नव्हती या ओके. गोष्टीबद्दल. विजय गालंदे यांचा प्रश्न आहे की उन्हाळ्यामध्ये जमिनीला भेगा पडतात, त्यावेळेला जमिनीमध्ये सूर्यप्रकाश खेळतो का? भेगांनी एवढा नाही खेळत. मशागत केलीच पाहिजे, मशागत करावीच लागते. बी ए जोशी यांचा प्रश्न आहे, उन्हाळ्यात पीक नसते तर मोकळ्या शेतात पाळी द्यायची का? उन्हाळ्यात पीक नसतील तर ही पूर्ण मशागत शास्त्र राबवा, जे मी सांगितलं पहिल्यापासून, की मशागत नेमकं कशी, किती आणि केव्हा करावी, ते शास्त्रानुसार त्या गोष्टी झाल्या पाहिजे, हे डोक्यात ठेवा. ओके. अजून इतर प्रश्न आहेत, आपण फक्त मशागती संदर्भातच प्रश्न घेतोय. पुढचा प्रश्न घेतो मी अनम्यूट करून. सुनील तावडे आपला प्रश्न घ्या. सुनील तावडे आपण विचारू शकताय. सुनील तावडे आपला प्रश्न आहे. मी सुनील तावडे बोलतोय सिंधुदुर्गातला. हा बोला. फळबागाच्या म्हणजे फळझाडाच्या खाली मशागत नक्की कशी करायची, आणि फळझाडाच्या खाली जर आच्छादन केलेलं असेल तर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणारच नाही, तर त्यामुळे आच्छादन कसं करायचं की नाही करायचं, आणि सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत कसा पोचवायचा, आणि फळझाडाला मशागत कशी करायची. आणि याच्याबरोबर एक रिक्वेस्ट आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपलं एखादं निवासी शिबिर जर तुम्ही केलं तर इथल्या शेतकऱ्यांना पण तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल. प्रश्न दोन संपला. प्रश्न वेगळे. अगोदर त्या शिबिराचा विषय सांगतो. गुरु, शिबिर आयोजन करणं एवढं सोपं नसतं, त्याला फार भयंकर मेहनत लागते, खूप ताकद लागते, आर्थिक ताकद देखील लागते आणि कार्यकर्त्यांची पण ताकद लागते. मी आयोजन करत नाही. माझं काम काय, अभ्यास करणं, रिसर्च करणं, प्रॅक्टिकल प्रयोग करणं, शेतकऱ्यांना शिकवणं, त्याचा फॉलोअप घेणं. मी हे काम करतो पूर्णपणे. याच्यात मला वेळच मिळत नाही. शिबिर आयोजन करणारे आपली पूर्ण टीम असते स्वतंत्र, प्रत्येक भागातले शेतकरी आहेत. टीम म्हणजे कोण, ते शेतकरी त्या ठिकाणचे, ते आयोजन करतात. मी फक्त शिबिर घ्यायला जातो. ते मॅनेजमेंट पूर्ण तेच हँडल करतात. तुम्ही त्या ठिकाणी सगळं यंत्रणा उभी करू शकत असताल तर ते होऊ शकतं. मी तिथे येईल, ते शिबिर होईल, सगळ्या गोष्टी विस्तारित. तो भाग वेगळा झाला. दुसरा प्रश्न तुमचा आहे की फळबागेमध्ये आच्छादन करायचं का नाही करायचं का, कसं का काय, आणि मशागत किती करायची, हे दोन तुमचे प्रश्न आले. मला असं वाटायला शेती शास्त्रामध्ये बऱ्याच गडबडी झाल्या, बऱ्याच गोष्टी थोड्याशा किंचित चुकीच्या थोड्याशा दिशेला गेल्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मशागत कधी करू नये, जमिनीला कधी हलवू नये, आणि कधी हलवलं ह्याचा फायदा जास्त, उत्पादन जास्त वाढतं. तसंच आहे, आच्छादनाचे जास्त फायदे आहेत का जमिनीमध्ये काडी कचरा मिक्स केल्याचे जास्त फायदे आहेत, ह्याच्यावर कोणी रिसर्चच केला नाही. आच्छादनापेक्षाही जमिनीमध्ये काडी कचरा मिक्स करणं, त्याला मातीचा स्पर्श होणं, हे जास्त फायद्याचं आहे. काडी कचरा वरच्यावर जो कुजला ना जमिनीच्या, त्याचा फायदा जास्त नाही. कसं काय, ह्याचं सायन्स आहे पूर्ण. कणरचना जर तुम्हाला माहिती असेल, आता कणरचना काय, कशी बनते, काय बनते, ठीक आहे, चला घेऊच आपण तो विषय. तर जास्त दोघा टक्क्याचा प्रश्न आला हा. तुमच्यापैकी बरेच जण कधी गोठ्यामध्ये जे गेला असतात सकाळी सकाळी गायीच्या किंवा म्हशीच्या, जो पवटा पडलेला असतो शेणाचा, त्या पवट्यावरती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पांढरा वदर बघितला असेल, चिकट 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 शिमोडासारखा, तो डिंक असतो. सेम तसाच डिंक जो जनावरांच्या विष्ठेमधून पडतो ना, असाच जीवाणू ज्या वेळेला काडी कचरा खात असतात, त्यांची जी विष्ठा पडते, त्या विष्ठेमधून असाच डिंक बाहेर पडतो. आणि ह्या डिंकाला मातीच्या कणांचा स्पर्श होणं हे फार गरजेचं आहे. त्या डिंकाला मातीच्या कणांचा स्पर्श झाला, त्या ठिकाणी कणरचना तयार होते.
कणरचना म्हणजे काय? तर ज्वारीच्या आकाराचे किंवा गव्हाच्या आकाराचे दाणे, असे मातीचे दाणे तयार झाले पाहिजे जमिनीमध्ये. गच्च सिमेंट सारखी अशी माती नको आपल्याला, ते दाणे दाणे पाहिजे. दाण्यांमध्ये हात सहज घुसतो. दाण्यांमध्ये नांगर मारायचा म्हणला तर सहज नांगर पळत जातो. खुरपणी करायची म्हणजे दाण्यामध्ये सहज होते. सूर्यप्रकाश दाण्यांमध्ये सहज खेळतो, परावर्तित होऊन का होईना खेळतो. सूर्यप्रकाश नाही, हवा सुद्धा दाण्यांमध्ये खेळते. पण गच्च सिमेंट सारखी माती असेल त्यात हवा खेळते नाही राहत, त्यात सूर्यप्रकाश जात नाही, बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात त्या ठिकाणी. मग अशी कंडिशन काय तयार होते? जर तो काडी कचरा कुजत असताना त्याला मातीचा स्पर्श झाला आणि त्या डिंकाने ती कण एकमेकांना बांधल्या जातात, मग ज्वारीचे आकार दाणे तयार होतात मातीचे. म्हणून काडी कचरा जमिनीत मिक्स पाहिजे, आच्छादन नकोय. हे विज्ञान आहे, हे सायन्स आहे. हे तुम्ही अनुभवा केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. मला माहितीये खूप मोठ्या मोठ्या लोकांनी ह्या गोष्टी सांगितल्या, आच्छादन करा आच्छादन करा, पण मी सांगतोय, अनुभवानं सांगतोय आणि विज्ञानानं सांगतोय, आच्छादन नकोय, मिक्स पाहिजे काडी कचरा जमिनीमध्ये. आणि मिक्स कशाने होऊ शकतो? तर मशागतीने होऊ शकतो. मशागत कशी करायची सांगितलं मी सर. पुन्हा हा व्हिडिओ बघा, सगळा अख्खा व्हिडिओ त्याच्यावरती मी घेतलेला आहे मशागतीच्या. गुरुजी विषय क्लिअर झाला तुमचा? ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. रावसाहेब मोरे आपला प्रश्न विचारा. रावसाहेब मोरे आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. मी रावसाहेब मोरे, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे यांच्या तंत्रानुसार SRT पद्धतीनुसार मी शेती करतोय आणि गेल्या 6 वर्षापासून शेती करतो. माझ्या शेतीमध्ये आज गांडूळ खूप झाले. आपण सांगितल्यानुसार जर मी मेहनत करत बसलो तर माझे गांडूळ मरणार नाही का? असा माझा एक प्रश्न होता. आता काय करा गुरुजी, तुमचा अनुभव तर आहेच, अतिशय उत्तम. असे अनुभव असले शेतकरीच लागतात. गांडूळ हे जमिनीमध्ये खाली खोलवर जातात. उन्हाळ्यामध्ये ते खाली खोलवर जाऊन सुप्त अवस्थेमध्ये बसतात. पाऊस पडला, जीवाणू ऍक्टिव्हेट झाले जमिनीवरती, की गांडूळ पुन्हा वर येतात. गांडूळ मरत नाहीत. इव्हन तुमच्या गावात जर 70-80 वर्षाची म्हातारी माणसं असतील ना, त्यांच्या जवळ जाऊन त्यांना एक प्रश्न विचारा, मी सांगतो ते. पावसाळ्यामध्ये आंतरमशागत करत असताना शेतामध्ये ज्यावेळेस फास असते ना आपली लोखंडी, त्या लोखंडी फासाला शेतात टाकल्या पहिली लाईन मारत असताना, दुसरी लाईन मारत असताना त्याला रक्त लागायचं फाशीला. तर रक्त कोणाचं असायचं? गांडुळाचं असायचं. पण त्याच्यानंतर पुढे पाळी मारत असताना रानामध्ये एकाही ठिकाणी रक्त फाशीला लागायचं नाही. का बरं? कारण सगळे गांडूळ खाली निघून जायचे जमिनीमध्ये, त्यांची यंत्रणा आहे पूर्ण. 1-2 गांडूळ जखमी झाले, 4-5 गांडूळ जखमी झाले की ते तरंग सोडतात जमिनीमध्ये आणि ते एकमेकांना संदेश देतात. त्यांचं नेटवर्क खूप जबरदस्त आहे. सगळे गांडूळ जमिनीत खाली जातात. नंतर एकही गांडूळ शेतात करायच्या फासाला मिळालेला दिसायचा नाही. आता गांडूळ नाही राहिले तो भाग वेगळा. अनुभव घेऊन बघा, तोच तुम्हाला अनुभव जो प्राचीन काळातल्या लोकांना येत होता. करून बघा. आणि मशागत केल्यानंतर सुद्धा जमिनी कशा पैलवान राहतात आणि त्याचे जास्त फायदे आहेत. आणि मशागत न करण्याचे पण फायदे आहेत. पण ते कधी मशागत केलं नाही पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं. पिकं उभी असताना टाळा शक्यतो मशागत, जमिनीची हालचाल टाळा. पिकं नाही येत, जीवाणू काम करत नाहीयेत, त्यावेळेला मशागत झालीच पाहिजे. हे विषय क्लिअर करा. संयम साधा, एका टोकाला नका जाऊ. किंवा मशागत कशी करायची, जमिनीची प्रचंड हालचाल करायची असे नाही करायचं. दोघांच्या आतमध्ये बॅलन्स आहे, ते कधी करावी आणि कधी नाही. शास्त्रानं सांगितलंय, शास्त्रकारांनी सांगितलंय, ग्रंथकारांनी सांगितलंय मशागत कधी करावी आणि कधी करू नये. गणागमे तू दरिद्रम, तुम्ही बांज करतात म्हणजे पुढे शेतीला, तर जर पावसाळ्यामध्ये जमिनीची हालचाल करत असताल तर जे शून्य मशागतीने सांगतात तेच ग्रंथकारांनी पण सांगितले. पण त्यांनी ग्रंथकारांनी हे देखील सांगितले की या वेळेला मशागत करा, या वेळेला करू नका. हे क्लिअर करा. एक प्रश्न आलाय कुमार चौगुले यांचा. आत्ताच मशागतीला सुरू केलं तर चालेल का? मे-जून मध्ये पाऊस पडल्यानंतर बारीक तण उगवल्यानंतर एरड पाळी मारावी का नाही, असा एक प्रश्न आहे त्यांचा. गुरुजी, दुसरा प्रश्न नाही समजला मला. पहिला समजला आता मशागत करावी का, तो समजला. दुसरा प्रश्न आहे, मे-जून मध्ये पाऊस पडल्यानंतर बारीक तण उगवल्यावर एरंड पाळी मारावी की नाही? काहीतरी लोकल शब्द उत्तर देतो. शास्त्रकारांनी कालखंड सांगितलाय, एक कालखंडात सुरुवात करा. सरासरी कधी आंबूस जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंतच नांगरटी वगैरे झाली पाहिजे. म्हणजे माघ महिना कधी येतो? यावर्षी जरा लवकर आला, 18 जानेवारीच्या आसपास सुरू होणार आहे माघ महिना. तिथून पुढे महिनाभर असतो माघ महिना. तर 15 फेब्रुवारीच्या आसपास मशागत सुरू केली पाहिजे किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात सुरू केली पाहिजे. माघ, फाल्गुन किंवा चैत्रपर्यंत झालं गेलंच नाही पाहिजे.
चैत्रपर्यंत म्हणजे आपण धर्मात गेलं पाहिजे. पिकात आणि पिकं नाही निघाली मग चैत्र महिन्यात करायची. पण माघ किंवा फाल्गुन महिन्यामध्ये नांगरटी करायची. तिथून पुढे मशागतीला सुरुवात करायची. सांगितलेल्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप मशागत झाली पाहिजे. ते प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगितलं सविस्तर. आता दुसरा प्रश्न काय होता गुरुजी त्यांचा? ते म्हणत जून होते की मध्ये जून तण उगवल्यानंतर बारीक पाऊस बारीक पडल्यावर मशागत करावी yes, का नाही करावी? बरोबर. करायची, पण किती करायची? वरच्यावर. तण निघतील एवढंच करायचं किंवा खुरपून घ्यायचं. चक्क जमिनीला 9 इंचापर्यंत 1 फुटापर्यंत हलवायचं नाही, कारण खालपर्यंत जीवाणू आहेत, त्यांचे किचन आहे खालपर्यंत. वरच्यावर थोडीशी माती हल्ली, थोडेफार वरच्यावर जीवाणू हल्ले तर जास्त नुकसान नाही त्याचं. मग तुम्ही दगड ठेवलाय, वरून आणखीन पायानं दाबतायत, खोलवर करतायत तर ते चुकीचं आहे. वरच्यावर जेवढं तणांना काढणं आवश्यक आहे तेवढं करायचं फक्त. त्यांना जास्त जीवाणू डिस्टर्ब नाही होत. ओके. पुढचा प्रश्न घेतो मी. पुढचा प्रश्न आहे विकास नरवरे यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात की मशागत करण्याआधी शेतात शेणखत टाकावे की नंतर टाकावे? अगोदर टाकावं. शेणखत उन्हात भाजणं आवश्यक. मी सांगितलंय सविस्तर याच व्हिडिओमध्ये. नंतर पुन्हा एकदा बघा तो व्हिडिओ. अगोदर टाकायची, मशागत करण्या अगोदर शेणखत टाकायचं. ओके. अजून एक प्रश्न आलाय, तो म्हणजे जीवाणूच्या संदर्भात आहे, पण तो आपला ह्याच्या संदर्भात नाही, तो आपण टिलेच्या संदर्भात काही प्रश्न किंवा हे पण आलेला एक प्रश्न जीवाणू शशिकांत खोत यांचा, जीवाणू कल्चर मिश्रित शेणखत मशागत करण्याआधी की नंतर टाकावे? जीवाणू कल्चरचं मिश्रित केलेलं आहे. गुरुजी या संदर्भातला शेणखत या विषया संदर्भातला ते कुजवून टाकायचं जीवाणूंनी का कसं टाकायचं, काय करायचं, केव्हा टाकायचं, काय सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूब वरती. त्याच्यावर खूप मोठं रिसर्च केलंय मी. 3-4 वर्ष त्यामध्ये घातले शेणखत या विषयावरती. शेणखत टाकावं का नाही टाकावं, टाकावं तर कधी टाकावं, ते कुजवून टाकावं का असंच टाकावं, इन डिटेल मध्ये सगळा सायंटिफिक व्हिडिओ दिलेला आहे मी. तो जवळपास साधारण बराच 20-25 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. एकदा बघा सविस्तररित्या, तुम्हाला आणखी विषय क्लिअर होऊन जाईल त्याच्यामध्ये. ओके. शेणखत अगोदर टाकावं एवढं डोक्यात ठेवा. ते जीवाणू वगैरे मिक्स करावं, कुजवलं टाकावं, कसं टाकावं ते पुढे सांगितलं मी सविस्तररित्या. ते बघा एकदा, ते इन डिटेल मध्ये व्हिडिओ आहे. ओके. पुढचा प्रश्न घेतो अंकुश सदाशिव नानेर यांचा प्रश्न आहे. अंकुश सदाशिव नानेर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. बोला. तर सर, उन्हाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस आता समजा ज्वारीच्या वेळेस पाळ्या घालतो त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये भेगा पडायच्या, पण आता सहसा जमिनीला भेगाच पडत नाही, तर जास्त खोलवर ऊन जातच नाही. तर याच्यामध्ये समजा ऊसासारखं पीक आहे समजा, आता त्याच्यामध्ये मशागत कशी करायची? समजा त्याचं खाली पडतो तर जातच नाही ऊन. जे बहुवार्षिक पिकं आहेत, समजा जसं की ऊस आहे फॉर एक्झाम्पल, तर अशा पद्धतीने मशागत करूनच नंतरच ऊस लावायचा. आता ते शास्त्र वेगळं बहुवार्षिकचं, ते फळबागेमध्ये देखील मोडतं, केळी वगैरे ते आपले जे पिकं असतात ना, ऊस देखील त्याच गटामध्ये मोडतो जमिनीच्या हिशोबानं. तर फळबागेचं शास्त्र हे वृक्षारोपण शास्त्र आहे. ते जमीन तयार करण्यापासून जमिनीला कसं पैलवान करायचं, फळ लागवड करण्याच्या अगोदर ते कसं लागवड करायचं पूर्ण शास्त्रच वेगळं आहे. पण ऊस मला यावर्षी लावायचा आहे ना, जून मध्ये लावायचा आहे किंवा ऑगस्ट मध्ये लावायचा आहे किंवा डिसेंबर मध्ये लावायचा आहे, तर अशा शेतामध्ये आता उन्हाळ्यामध्ये या पद्धतीनं मशागत करूनच नंतरच लावायचं. आणि जेव्हा केव्हा ऊस काढा तर अशा पद्धतीनेच मशागत झाली पाहिजे. ही फक्त काळजी घ्या, दुसरं काही करता येत नाही. बाकी बऱ्याच गोष्टी करता येतात, पण ते वृक्षारोपण शास्त्रामधले आहेत. ते शास्त्र आपल्या शिबिरामध्ये होतं किंवा ऑनलाईन शिबिरामध्ये पण होतं बऱ्याचदा. तुम्ही ते एकदा त्यावेळेला ते शास्त्र सगळं समजून घ्या फळबागेचं. त्याला ऊसाला फायदा होईल तुम्हाला त्यानंतर. SIT पद्धतीने जर केलं तर उन्हाळ्यामध्ये त्याच्या खोलवर भेगा जातात आणि त्यानंतर त्याच्यात सूर्यप्रकाश खेळतो. आपलं म्हणणं काय, सूर्यप्रकाशामुळं आपला खत तयार होतो. तर ते बी प्रयोग माझा केला आणि मी SIT परभणी विद्यापीठात करून दाखवली. आपल्या स्वतः 4 पिकं. बढिया ना. तेच शास्त्र सांगतोय गुरुजी. शास्त्र देखील हेच सांगते, ज्या वेळेला पिकं असतील ना त्यावेळेला जमिनीला हलवायचं नाही, काडी कचरा कुजवायचा फक्त जमिनीमध्ये. पिकं नसतील ना त्यावेळेला मशागत केलीच पाहिजे, त्याचे जास्त फायदे. आणि ह्या 2 गोष्टींचा बॅलन्स साधल्यामुळे उत्पादन जास्त वाढते, हे मी तुम्हाला सांगितलं. तर SIT मध्ये असं आहे की समजा तिथं जमीन हलवायचीच नाही, तर जमीन नाही हलवली तर त्याच्यात बी पीक येत आहे. त्यात म्हणजे आता पारंपरिक वाले नांगरायले त्याच पद्धतीने बी यायले सर. नाही, पारंपरिक मध्ये फरक आहे. तुम्ही पहिल्यापासून रूढ नाही ऐकल्याचा अर्थ. पारंपरिक मध्ये लोक नांगरटी कधी करतायत? मे एंडिंगला, मे महिन्यामध्ये, शेवटी. शास्त्र असं नाही मशागतीचं. मशागत शास्त्राला आता मोडून टाकलंय आपण. ते आहे. आमच्या वडिलांच्या काळामध्ये 4 बैली नांगर होता, त्यावेळेस ते साहजिक होत. आणि हे समजून घ्या गुरुजी, पिकं उभी असताना जीवाणूंना डिस्टर्ब नाही करायचं.
ऊस उभा आहे त्यावेळेला हो. मशागत नाही करायची, जमीनची हालचाल हम्म. कमीत कमी करायची. ऊस नाहीये, जमीन हो. रिकामी आहे, एक दल आपलं द्विदल घेतलं, आता ते संपलंय, त्यावेळेला मशागत झाली पाहिजे. हो. शास्त्र शुद्ध झाली पाहिजे, बरोबर नाही किंवा चुकीच्या पद्धतीने नाही. चुकीच्या पद्धतीने केल्याचे फायदे नाहीत, नुकसान आहे जास्त. मग मे मध्ये मशागत करण्याचे शास्त्रकार म्हणतात घनागमेतू दारिद्र्यम, म्हणजे आबाळ यायला लागलं तुम्ही मशागत करताय ती शेती तुम्हाला दरिद्री बनवणार आहे. आता शेतकरी मशागत कधी करतात आपले? मे महिन्यामध्ये. शेतकऱ्यांची हालत कशी? दरिद्रीच आहे. हो. हे क्लिअर करा. थोडं सायन्स समजून घ्या, पाठीमागचं विज्ञान समजून घ्या. एका टोकाला नाही द्यायचं आपल्याला कोणत्याच. तणनाशक राऊंड आपले गांडूळ मरतात का तयार होतात? गांडूळ मरतात. आपल्या अनुभव आहे. विद्यापीठामध्ये चिक्कूच्या बागेमध्ये आपण असं राऊंड नाहीये, अप एक मारलं लक्षात होतं. घ्या, ज्या मात्रेत गांडूळ असतात ती मात्रा कमी होते, 100% नाही मरत, नाही पण मात्रा सर कमी होते. आपल्या चिक्कूच्या बागेमध्ये मारलं होतं आपल्या परभणी विद्यापीठाची, तर हा. तिथं गांडूळ तयार झाले. हे तयार काय नाही होत, बुवा? चुकीचा हा? अनुभव आहे तुमचा. हे सायन्स चुकीचं आहे. हे आपल्या परत निरीक्षण विद्यापीठात करा. तयार पहिले झाले. अगोदर त्या शेतामध्ये गांडूळ किती आहेत त्याचं कॅल्क्युलेशन काढा आधी, नंतर तणनाशक मारा आणि नंतर गांडूळ चेक करा. सांगा मला किती गांडूळ शिल्लक राहिले, किती मात्रा कमी झाली. गांडूळ तयार नव्हते. आपण ज्यावेळेस तणनाशक मारलं त्यावेळेस त्याच्या तणनाशकानं बुडाला गांडूळ तयार होत नसतात. तणनाशक हे विषच आहे, त्याचे दुष्परिणाम आहेत. जगात हे सगळीकडे सिद्ध आहे, लॅबमध्ये सिद्ध आहे, सगळीकडे सिद्ध आहे. गांडूळ नाही, कशाने आपल्या- वाढतात? त्या शेतामध्ये तुम्ही काडी कचरा कुजवला असेल, त्याच्याला शेणखत टाकला असेल, त्याच्याला जीवाणू सोडले असतील तर गांडूळ वाढतात. नाही, आपल्या परभणी विद्यापीठात काहीच करून नाही दाखवलं. असं नाही SIT होत. त्या ठिकाणी पालापाचोळा पडला असणार आहे, काडी कचरा. आता हा वादळाचा विषय वेगळा राहिला, असं घडत नसतं. हे विज्ञान असं नाही, नाही. बरोबर. आपल्या सोबत बरोबर. जमिनीचं सुप्रिता माती असं मॅडम, नाहीये. गोरे सर ते सोबत हे होते. क्लिअर सोबत करा. त्यांच्या मी सोबत सर्वांना दाखवलं. क्लिअर करतो हा विषय मंडळी. शेतामध्ये गांडूळ वाढतात ते कशामुळे वाढतात? मी परत क्लिअर करतो सर्वांना. जीवाणू दिल्यामुळे, शेणखत टाकल्यामुळे, काडी कचरा कुजवल्यामुळे, जमिनीची हालचाल कमीत कमी केल्यामुळे. कधी? पावसाळ्यामध्ये पिकं उभी असताना. तणनाशकाने गांडूळ वाढतात हा 100% खोटा प्रचार आहे. हे क्लिअर आपण करतो पुढचा प्रश्न मी. घेऊया. मी सांगू शकतो हे विषय. ओके. स्वतः प्रॅक्टिकल प्रयोग केलेत. माझ्याकडे ऑर्गॅनिक कार्बन 2-2, 3-3% असलेल्या जमिनी आहेत आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या आहेत. त्यांच्या शेतामध्ये किती गांडूळ आहेत चौरस फुटामध्ये ते आम्ही कॅल्क्युलेशन देखील काढलेलं आहे. आणि त्यानंतर तणनाशक मारले आहेत. गांडूळ संख्या कमी झालेली, संपले नाहीत पूर्णपणे पण कमी झालेली. हा माझा अनुभव आहे. मी माझा अनुभव ठामपणे सांगतो. ओके. पुढचा प्रश्न घेऊया आपण. मीरा याचा जंजाळ अर्थ आपला असा प्रश्न नाहीये विचारा. की मी तणनाशकाला विरोध करतोय. जर तुमच्याकडे मजुरी मिळत नसतील, पर्यायच नाहीये काय राहिलं, तर एखाद्या वेळेस चुकून आपत्ती म्हणून घेतला तर भाग वेगळा राहिला. तो भाग वेगळा तणनाशकांचा, तो सोडून द्या विषय. चला पुढे या मंडळी. हा, मीरा जंजाळ आपला प्रश्न विचारा. मी अनम्यूट करतो तुम्हाला. मीरा जंजाळ. ओके. पुढचा प्रश्न घेतो उमेश आपला प्रश्न आहे. नमस्कार सर. हा नमस्कार. मी उमेश पोहदरे यवतमाळ जिल्ह्यातून बोलतो. बोला बोला. माझं 28 एकर क्षेत्र मी 6 वर्षापासून SRT पद्धतीने करतो. ओके. आणि त्यामध्ये एका वर्षी 3 पिकं घेऊन कंटिन्यू मी तणनाशकाचा वापर करतो. तर माझा असा मुद्दा होता की मग तुम्ही जे म्हटलं होतं की जमीन अशी ज्वारीच्या दाण्यासारखी व्हायला पाहिजे, सेम तशीच आहे. बढिया. उलट माझ्या जमिनीची घनता कमी झालेली आहे. बढिया. आणि या शेतामध्ये अजूनही मी बुरशीनाशकाचा वापर करत नाही. माझ्याकडे सगळेच पिकं, ज्वारी, कापूस, चणाचा एकही मरीचं झाड नाही. आणि मशागत मी बिलकुल करत नाही 6 वर्षात. माझ्या उत्पन्नात पण वाढ आहे आणि खर्च बिलकुल कमी आहे. आणि बढिया. तुमचं जे शास्त्र आहे ते की मशागत करायचंच बा, तर मग आम्हाला हे तुमचं शास्त्र पटत नाहीये. हा, आता एक काम करा गुरुजी, एक छोटस काम करा आता तुम्ही. आता अतिशय उत्तम तुमची जमीन झाली, सगळा फायदा एकदम जबरदस्त आहे. फक्त काय करा, आता एखाद्या एकरवरती प्रयोग करा. कसा प्रयोग करा? ज्या जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्ये पिकं नसतात ती शास्त्रशुद्ध अशी मशागत करून बघा आणि नंतर पिकं घ्या. आणि सेम त्याच्या बाजूला दुसऱ्या शेतामध्ये तुमचा बिना नांगरणीचा आहेच आणि त्याचं उत्पादन बघा. दोन्हीचे चेक करा. उत्पादन वाढतं मशागत न केल्यामुळे, यात वादच नाहीये. पण सर, या आमच्याकडे पद्धतीने केल्यानंतर कधी करावी कधी नाही, दोन्ही पॉईंट लक्षात घ्या मी सांगितलेले. आणि किती उत्पादन वाढतं टक्केवारीने ते एकदा निरीक्षण करा. मी हे सांगतोय तुम्हाला. या मशागतीमुळे सर आमचा जिल्हा आत्महत्याग्रस्त ठरला. ही अहो, आमची ते ओळख आहे. चुकीच्या शास्त्रानुसार मशागत करतायत. साहेब, तुम्ही जो टाइम देताय त्या टाइमात आमचे मालच निघत नाही, तर तेव्हा मशागत होईलच कशी? मशागत करायला आता निघत बैल नसतील कोणाकडे मी ते नाही, सांगतो माणूस तुम्हाला. कोणाकडे नाही. ज्या शेतामधले माल निघालेले आहेत त्या शेतात करा. हे पॉईंट समजून घ्या. हे फार गरजेचं आहे समजणं.
मी जे सांगतोय ते गोष्टी वेगळ्या आहेत. जेव्हा पिकं उभी असतील, शास्त्रज्ञ स्वतः म्हणतायत करू नका मशागत, जमिनीला हालचाल करू नका, जीवाणू काम करतायत. हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला पिकं नसतील त्यावेळेला अशा पद्धतीने करा, त्याचे फायदे जास्त होतात. हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश आतमध्ये जातो, कणरचना देखील बरीच बदलते, बऱ्याच गोष्टी आतमध्ये घडतात मंडळी. हे लक्षात घ्या. त्याचे सायन्स वेगळे पूर्णपणे. दोन्ही गोष्टींचं सर, आज- कॉम्बिनेशन आहे या ठिकाणी. कॉम्बिनेशन असणे गरजेचं आहे. उत्पादन आणखी दुसरं तुम्हाला एक- वाढ जास्त, जेवढं उत्पादन वाढलं तुमचं आणखीन वाढलेलं दिसेल तुम्हाला उत्पादन. समजा हे दुसरं करू ना, एक- प्रयोग करा स्वतः. प्रयोग कशा नाही समजत, एक एकर बिलकुल, करा. बिलकुल. मी म्हणत हो. नाही सगळं क्षेत्र करा तुमचं. सर, माझा एक थोडं प्रश्न होता की जसं तणनाशकाला तुम्ही विरोध नाही केला का, समजा विरोध खराब होते, पण आमच्याकडली परिस्थिती अशी आहे शेती का तणनाशक जर नसेल तर आम्ही शेतीच करू शकत नाही. याच्यावर काय म्हणणं आहे नाही तुमचं? गुरुजी, तेच सांगतो मी तुम्हाला, विरोध नाही केला मी त्याला. आता काय झालंय ना, शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे. मजूर मिळत नाहीत, बरेच प्रॉब्लेम आहेत, आलेले मजूर नीट काम करत नाही. ज्यावेळेला आपल्याला असं वाटलं की बाबा आता शेतामध्ये मी जर नाही मारलं तणनाशक, माझी पिकं पूर्णपणे खराब होऊन जातील, ते पूर्ण गडबडी होऊन जातील, त्यावेळेला घ्या ना आपद्धर्म. आपद्धर्म पाळा. धर्म अधर्म आणि मतामध्ये आपद्धर्म असतो, त्यावेळेला केलंच पाहिजे ते. पण जर तुम्ही अकारण थोडं जरी तण दिसलं तणनाशक मारता, जसं सामान्य शेतकरी करतात आता, त्याचे दुष्परिणाम आहेत. फक्त जमिनीवर नाही, फक्त जमिनीचा विचार नका करू, तुमच्या आरोग्याचा विचार करा. दोन्ही गोष्टी आहेत. आणि जे म्हणतात ना तणनाशक पिकांमध्ये येत नाही, ते साफ खोटं बोलतायत. खूप जणांनी सिद्ध केले. लॅबमध्ये मी दरवेळेला प्रत्येक क्षेत्रात आम्ही एक्सपोर्ट करतो. ज्वारी देखील एक्सपोर्ट करतो बऱ्याच भागातली, मिरची देखील एक्सपोर्ट करतो. आता मिरची जी असते ना, अरब कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होते. ते एक्सपोर्ट व्हायच्या अगोदर लॅब टेस्ट होते ती. आणि ज्या शेतकऱ्यांना तणनाशक मारले त्याचे अंश त्याच्यामध्ये येतात मिरचीमध्ये, आणि ती मिरची कॅन्सल होते. दोन्ही गोष्टी बॅलन्स साधा मी ते सांगतोय. अतिरेक पण नको, गरज आहे अपधर्म एखाद्या वेळेस घ्या बाबा, काही अडचण नाही, मग शक्यतो टाळा. तण नियंत्रण हा पार्ट पूर्णपणे वेगळा आहे, तो आता इथे नाही होऊ शकत. तण नियंत्रण कसं ओके. करावं, काय करावं, आपण दोन पुढचा पार्ट प्रश्न घेऊया त्याच्यामध्ये. सर. तण शेतामध्ये शेतकरी आल्यानंतर नियंत्रण करतात. काही जण खुरपणी करतात, काही जण आंतरमशागत करतात, काही जण तणनाशक मारतात. पण काही असे देखील पॉईंट असतात की तण शेतामध्ये येऊच नाही म्हणून केल्या पाहिजे काही गोष्टी, ते देखील वेगळा विषय असतो. ओके, आपण दोन्ही सर झालं पुढचा पाहिजे. प्रश्न घेऊया ना. तणाचा चला, पुढे प्रश्न गुरुजी बोला. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न मीरा जंजाळ आपला प्रश्न आहे. मी तुम्हाला अनम्यूट करतोय. मीरा जंजाळ, बोला. मीरा जंजाळ आपला प्रश्न आहे. मी तुम्हाला अनम्यूट करतोय, तुम्ही पुन्हा म्यूट करताय. आपला प्रश्न आहे. अद्रक जेव्हा लावलेली असते ना आपण, तेव्हा तर अद्रकीला माती आपल्याला लावावीच लागते भरपूर. हो मग ते आपण तर खोलीवरतीच हे करणार ना. हो, ती तर लावायचीच ना, ती लावलीच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, आद्रकीच्या मुळा ह्या खूप जास्त लांबतात असं नाही. तुम्ही जी माती लावली असते ना, एकूण अर्धा फूट आणि एकूण अर्धा फूट त्या लाईनीच्या, त्या एरियामध्येच मुळा वाढतात. उलट त्या मुळांवरती आणखीन माती चढली ना, आणखीन जीवाणू वाढतात, आणखीन मुळा वाढतात. ते ती केलंच पाहिजे, ते जास्त फायद्याचं आहे ते आद्रकीसाठी आणि हळदीसाठी सुद्धा. दोन्ही पिकं मोडतात त्याच्यामध्ये, ती माती लावलीच पाहिजे, ते केलंच पाहिजे. मुळा आणि पशी जीवाणू काम करतायत, खाली नाही. ओके, हे लक्षात घ्या. खालची माती हलवायला अडचण नाही आपल्याला. ओके. पुढचा प्रश्न घेतो. व्हिवो आपला प्रश्न आहे. व्हिवो, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. व्हिवो आपला प्रश्न आहे. मी अनम्यूट करतोय, तुम्ही म्यूट करू नका पुन्हा. हा, बोला. व्हिवो आपला प्रश्न आहे. बोलतो. हा, नमस्कार, बोला ना. सर, माझा आवाज येतोय? हो, येतोय. येतोय. बोला. सर, माझा आवाज येतोय? येतोय, तुम्ही बोलत सर, राहा. माझा प्रश्न असा होता की सरांनी सांगितलं की बरसातीमध्ये जेव्हा पीक आपलं हे उगवते, तेव्हा आपण असं सरांनी सांगितलं, तर मशागत जर केली नाही तर आपल्या याच्यामध्ये अळा पिकं येतात, त्याचा बंदोबस्त कसा करायचा? प्रश्न पुन्हा एकदा विचारा. तुमचा आवाज कट होतोय. पुन्हा प्रश्न विचारा. माऊली सरांनी सांगितलं की आपली पिकं उभी असली त्यावेळेस मशागत करायची नाही जमिनीमध्ये, बरोबर? तर मग ती मशागत कशा प्रकारे करायची? तण तर उगवतात ना, तण उगवतात, आम्ही डवरणी करतो, थोडी मामूली डवरणी करतो. हा, मी काय सांगितलं, अतिरिक्त नाही करायची मशागत, आंतरमशागत करायचीच नाही असं नाही बिलकुल. समजा वरच्यावर खुरपणी करता आली, काढून घ्या. वरच्यावर जमीन हालायची, खूप खोलवर जमीन हालत नाहीये, जीवाणू जास्त डिस्टर्ब नाही होणार, वरच्यावर आपली आंतरमशागत करायची. दगड लावला वरून दाबून नाही करायची, जास्त मेला नाही हलवायचं. तण निघतील एवढी करायची फक्त वरच्यावर.
गरजेपुरती करायची, चक्कच करायची नाही असं नाही. जमिनीला हलवू नका शक्यतो जास्त मात्रेमध्ये. गरज आहे तेव्हाच हलवा, तेवढंच हलवा किंचित. बॅलन्स साधा, एक टोक नको आपल्याला. विषय क्लिअर झाला गुरुजी? पुढचा प्रश्न घेऊया आपण. हा. सूरज, आपला प्रश्न आहे सूरज जयपाल, हवामान अभ्यासक. तर माऊली सर, आम्हाला कोणकोणत्या ग्रंथाच्या अभ्यासानुसार आपण हे सर्व सांगताय, याची यादी आणि ते कुठे मिळतील, हे मिळेल का? याची माहिती मिळेल का? गुरुजी हा, ऑनलाईन मिळतात सगळे ग्रंथ. मी तुम्हाला देतो, पण ते नाव ग्रंथ त्याचे? समजणं जरा असं कठीण आहे. थोडं जरा तुम्हाला विस्तृत, थोडं जरा ऑरा वाढवा लागेल स्वतःचा. ग्रंथांची नावं सांगतो, लिहून घ्या. हो सर. वृक्ष आयुर्वेद आहे सुरपालांचा ग्रंथ. षाडंगधरांचा उपवन विनोद आहे. त्यानंतर वरामेरांची बृहद संहिता आहे. त्यानंतर पराशर ऋषीचा कृषी पराशर नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर कश्यपी कृषी सूक्त आहे. कृषी त्यानंतर पराशर, कृषी पराशरांचा कृषी पराशर ग्रंथ आहे. सर तो आहे माझ्याकडे संस्कृत मध्ये, पण हा. आपण त्याच्या, मी आता पूर्ण हे केलं, पण त्याच्यामध्ये आपण सांगितलेली अर्धी माहिती आहे. त्याच्या पाठीमागटली किंवा पुढली जी आहे ती थोडीशी अवेलेबल पाहिजे होती, म्हणून इतर आहे कुठल्या ना गुरुजी, ग्रंथामध्ये मशागत असं एक चॅप्टर आहे त्या ग्रंथामध्ये. त्यात ते श्लोक दिलेले आहेत सगळे, पण ते श्लोक समजत नाहीत, फक्त वर सांगितले त्याने. ते खूप खोल जावं लागतं आपल्याला त्या श्लोकांमध्ये. करतोय काही ट्रान्सलेट, जे काही महत्वाचे वाटतात ते करतोय ट्रान्सलेट मध्ये. पण आहे, पण ट्रान्सलेट आता बघा ना, आता श्लोक काय, मृत सुवर्ण समा मागे, माघ महिन्यात मशागत केली तर सोन्यासारखं उत्पादन होतं, एवढंच दिलं त्यांनी. विवेचन नाही त्याच्यामध्ये, कसं काय होतं आणि काय होतं. ग्रंथात काय असतं, सरळ दिलेल्या गोष्टी असतात, कोडे असतात. ते कोडे आपल्याला सोडवावे लागतात. त्यात रहस्य असतात, ते रहस्य उलगडावे लागतात. शेतात पिकांचं नुकसान व्हायला पाण्यामुळे जास्त, दहीभात टाका. दहीभात टाकल्याने काय होतं, कसं होतं ते नाही सांगितलं त्यांनी, ते आपल्याला शोधावं लागतं. तर पण कृषी पराशर असे वेगवेगळ्या नावाने 2-3 ग्रंथ आहेत असं समजलं. हो हो हो. मग कोणताही आता ग्रंथ घ्या, ह्याच्यासाठी श्लोक सगळ्यांचे सारखेच आहेत. ओके. परत ओके. आणखी पुढे बरेच ग्रंथ आहेत असे, तुम्ही वेगळे ग्रंथ वाचू शकता. ऑनलाईन मिळतील बरेच ग्रंथ, खूप सारे ग्रंथ आहेत, खूप सारे. धन्यवाद. ओके ओके. अजून कुणाचे प्रश्न आहेत पण विचारू शकाल. संग्राम सिंग राजपूत, आपला प्रश्न विचारा. माऊली सर, तण यायला नको किंवा कमी यायला पाहिजे यासाठी थोडं सविस्तर सांगताय. गुरुजी, तण विनंती. नियंत्रणाचा व्हिडिओ मी टाकलाय युट्यूब वरती, एकदा बघा, नाही. सविस्तर बघा. ते हा, आहेत हो, ते व्हिडिओ, तर आहे, तिथे ते वेळ तर घालण्यात योग्य बघणार, वाटत नाही मला. परंतु आता खूप वेळ जगून जाईल आज त्याच्यामध्ये ही जी नियंत्रणामध्ये. समस्या आहे ना सर, हे बघा, एक प्रश्न अगोदर होता सरांचा हा. की तणनाशकांचा वापर ते कायमस्वरूपी करतात का, हा. करतात की तण होतात म्हणून हो, करतात. हो, हो. हा प्रश्न आमच्याकडे आहे. शेतीमध्ये सगळ्यात मोठी समस्या ती आहे आणि त्यासाठी मजुरं मिळणं कठीण झालेलं आहे. मग तण नियंत्रण करायचं आहे आणि त्यासाठी जर तणनाशकाचा वापर नाही करायचा आहे, तर त्यासाठी तण कमी व्हायला पाहिजे शेतात, किंवा नाही जर झाले तर खूप चांगलं आहे. त्यासाठी जे काही आता तो चॅप्टर आहे तो ठीक सगळ्यात आहे. महत्वाचा आहे माझ्या मते या विषयामध्ये. तो सविस्तर सांगाच तुम्ही आता, असं माझी हो. विनंती आहे तुम्हाला. वेळ आहे का सर आपल्याकडे या प्रश्न उत्तर द्यायला? हा, सांगू शकताय, सांगू. हा, शेवटचा प्रश्न आहे, हा सांगू शकता. ओके ओके, ठीक आहे. घेतो 1-2 मिनिटं वेळ याच विषयावरती. धन्यवाद सर, बोला. कसं आहे ना गुरुजी, की पहिला अगोदर शेतकऱ्यांनी आपण सर्वांनी म्हणून ह्याचा विचार केला पाहिजे की तण का बरं व्हायली शेतामध्ये. तण वाहिले ते सत्य आहे, त्याचे आपण नियंत्रण करतो हे सत्य वर्षानुवर्ष, पण कुठेतरी मुळापाशी गेलं पाहिजे. तण होत आहेत का बरं, त्याचे 2-3 कारण आहेत. एक मुख्य कारण काय, कच्चं शेण आपण शेतामध्ये टाकतो, आणि टाकतो कधी, मे एंडिंगला. जर तुम्ही तेच शेण मशागत शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याच्या अगोदर टाकलं तर त्याच्यातल्या बिया ज्या असतात तणांच्या, त्या मरून जातात. आणि काशा वेचला पाहिजे, तणांच्या मुळा वेचल्या पाहिजे, ते नियंत्रण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की शास्त्रशुद्ध मशागत केल्यामुळे जे जमिनीमध्ये ऑलरेडी तणांच्या बिया आहेत त्या मरून जातात, त्या संपून जातात. म्हणून शेणखत मशागत करण्या अगोदर टाकलं पाहिजे शास्त्रशुद्ध, मशागत शास्त्रशुद्ध केली पाहिजे, त्यानं बरंच तण नियंत्रण होतं. तिसरी गोष्ट अजून महत्वाची अशी आहे की बांध रचना शेताची ही खूप जास्त महत्वाची आहे. आता बांध रचना बोलायचं म्हणलं तर मी 4-5 दिवस बोलू शकतो, तो भाग वेगळा. जे आपले निवासी शेतकरी आहेत त्या सर्वांना माहिती आहे. बांध रचना असताना फक्त बांध नाही, बरं, बांध रचना हा शब्द वापरतोय मी. 2-3 फुटापर्यंतचे बांध उंच आहेत, बांधावरती झाडं आहेत, झुडपं आहेत, ते बोराटेचे झाड आहेत आपल्या बारीक बारीक बोरांचे, हे सगळं असणं गरजेचं. यानं काय होतं ना,
की जे उडून येणारे तणांच्या बिया असतात वावटळीने उन्हाळ्यामध्ये, तिथे ते आडतात, त्या बांधावरच राहतात. पहिल्या काळात शेतकरी बांध वरचे तण जाळायचे, झाड नाही जाळायचे, झुडपं नाही जाळायचे. तर ह्या गोष्टीमुळे देखील काय व्हायचं की बऱ्याच मात्रेमध्ये तणांचं ऑटोमॅटिक नियंत्रण व्हायचं, ते वाढायचे नाही जास्त मात्रेमध्ये. आणि ह्या गोष्टी अगोदर करणं, बांध रचना पक्की करणं, बांधावर झाडं लावणं, झुडपं लावणं हे कंपल्सरी आहे. ते 1 एकरचे बांध असणं गरजेचं आहे. पैसे देणारे देखील बांधावर झाडं लावली पाहिजे, ते गरजेचं आहे. ते खूप मॅटर करतं. बऱ्याच गोष्टी त्या बांधाच्या तळयंत्रात देखील बांध मोठा नियंत्रण करतो. जमिनीची मशागत शास्त्र सुद्धा झाली पाहिजे. मशागत करण्या अगोदर शेणखत टाकलं पाहिजे, जमिनीचा काशा वेचला पाहिजे. ह्या गोष्टी झाल्या ना उन्हाळ्यामध्ये तर बऱ्याच मात्र तण कमी होऊन जातं. मग नंतर तुम्ही एखादी खुरपणी जरी केली थोडाफार बायांनी किंवा एखादी उन्हाळी पाळी जरी मारली तरी तण नियंत्रण होऊन जातं. आणि समजा तदनंतर तरी नाही झालं, पाऊस जास्त पडायला लागला, वाफसा नाही, पाय आहे चालत, काही होईन चालले, बरेच प्रॉब्लेम निर्माण झाले. अशा वेळेला एखाद्या वेळेला आपत्धर्म म्हणून तणनाशक मारायला अडचण नाही. पण तुम्ही सर्रास तणनाशक मारताय तर तुम्ही विष खाताय. आणि जे म्हणतायत विष नाही येते त्याने माझ्यासोबत लॅब टेस्ट करावी. हे जरा बॅलेन्स साधा. खूपच अतिरिक्त तणनाशक नका वापरू. मग काही गोष्टी अशा असतात त्याच्यावर बरंच आपण बोलू शकतो तण यंत्रणावरती, तो विषय वेगळा झाला. पण शॉर्टकट शिवाय आता त्या 2-4 गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ओके, धन्यवाद सर. सर तुमचा संपर्क क्रमांक सांगून द्या. कुणाला काही प्रश्न असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि पुढच्या संदर्भात काय असेल तर तुम्हाला शंका निरसन करून घेऊ शकतील. माझा नंबर आहे 82 75 17 30 78. सावकाश सांगतो पुन्हा एकदा, 82 75 17 30 78. मी पुन्हा सांगतो सरांचा नंबर. सरांचा नंबर आहे 8275173078. या नंबरवरती सरांना तुम्ही व्हॉट्सअप या नंबरवरती तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता शेअर करा. तुम्हाला ते व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवतील. त्या ग्रुपमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, तिथे तुम्हाला उत्तर भेटून जातील. ओके ओके, धन्यवाद सर. यापुढील कार्यक्रमाचं तर मी डॉक्टर लाड सर यांच्याकडे येतोय. धन्यवाद. हॅलो, लाड सर आहेत का तुम्ही? हॅलो, गोरे सर आहेत का तुम्ही? हॅलो, लाड सर आवाज येतोय? ठीक आहे, धन्यवाद. आजचा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि शेखर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. आणि आजच्या कार्यक्रमाला तज्ज्ञ म्हणून उपस्थित होते श्री माऊली कापसे यांनी आपल्याला खूप विस्तृतपणे मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शंकेचं निरसन केलं. त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून त्यांचे विशेष आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय कुलगुरू इंद्रमणी सर, त्याचबरोबर खिजर बेग सर, तसेच जी सेंद्रिय प्रशिक्षण संशोधन केंद्राची जी टीम आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, यांचेही मी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि शेखर फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून विशेष आभार मानून अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम संपला.